वेलकम टू शॉर्ट स्टोरीज विथ हर्ष. आपल्याला लहानपणापासून काही ना काहीतरी ॲडव्हेंचरस करायची खूप इच्छा असते. कोणाला स्काय डायव्हिंग करायची इच्छा असते, कोणाला बंजी जंपिंग करायची इच्छा असते, तर कोणाला समुद्राच्या तळाशी डायव्हिंग करायची इच्छा असते. पण सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात का? तर नाही. अशी एक व्यक्ती आहे जी आज आपल्याबरोबर आपण जिच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. तिने लहानपणीच कडे कपाऱ्यांमध्ये जायचं स्वप्न बघितलं होतं. तेवढंच नाही तर तिने एव्हरेस्टसुद्धा सर करायचं स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्न तिने सत्यात उतरवलं. अशा एका भन्नाट व्यक्तिमत्वाला भेटूया जिनी लग्नानंतर 2 मुलं झाल्यानंतर एव्हरेस्टचं शिखर सर केलंय. भेटूया सुविधा कडलग. हाय सुविधा. हॅलो. शॉर्ट स्टोरीज मध्ये तुझं स्वागत आहे. सुविधा कडलग हिचं बालपण कसं होतं? तेव्हा आपण खूप स्वप्न बघतो. दररोज आय थिंक स्वप्न प्रत्येकाची चेंज होतात. आज मला पायलट बनायचंय, आज मला अजून काय बनायचंय. तर असं तुला लहानपणी वाटलं होतं का शाळेत असताना की तुला कधीतरी गिर्यारोहक किंवा माउंटेनिअरिंग मध्ये जायचंय? सो जस्ट टेल अस अबाउट युअर ग्रोईंग अप इयर्स. बिलकुल बिलकुल. मी लहान जेव्हा होते तेव्हा आपले 26 जानेवारी 15 ऑगस्टला नॉर्मली जेव्हा आपण जातो त्यावेळेला मला फक्त हेच दिसायचं की देश आणि देशासाठी खूप काही केलेत लोकांनी, आपण पण केलं पाहिजे, एवढंच समजायचं. मी अथलेट होते, छान थ्रोबॉल प्लेअर होते. सो खूप अवली होते मी पहिल्यापासून, खूप अवली होते. फक्त एवढंच की मी कुटुंबाला डचकत करायची सगळ्या गोष्टी, पण करायची मात्र. बाकी गेम्स आणि ह्याच्याकडे जेवढं लक्ष होतं त्या कम्पॅरिझनमध्ये अभ्यासाकडे थोडं कमी होतं. आणि मग तुझं माउंटेनिअरिंग हा ट्विस्ट कधी आला? तुला लहानपणापासून काहीतरी होतं म्हणजे तू हे जे अवलीपणे करायचीस तेव्हा तू कुठे गडा किल्ल्यांवरती फिरायला जायचा तुम्ही, का समुद्र हेच एक होतं? त्या दरम्यान ऑब्व्हियसली फक्त समुद्र समोर होता आणि फायनान्शियल कंडिशनही एवढं कडक नव्हता की मग आपण एका ट्रॅकला गेलो. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मम्माने दिलेलं कमिटमेंट की 4थीत तू इतिहासात पास जर झालीस तर बेटा तुला मी शिवनेरीला फिरायला नेणार आहे. आणि ती शिवनेरी अजून मी पाहिली नाही बरं का. माझा एव्हरेस्ट झालाय, शिवनेरीच राहिली आहे फक्त आमची. सो हालाकीची परिस्थिती होती. ऑब्व्हियसली जास्त अतिशय अपेक्षा ठेवणं ही सेन्सिबल नव्हतं तेव्हा. आणि किल्ल्यांकडे ओढ लागण्याचं कारण पुण्यात सिंहगड. बर. आणि हे सगळं जेव्हा तू पुण्यात आलीस तेव्हा? हो हो. मी ऍक्च्युली लहानपणापासून जे माझ्या मनात राहिलं नाही का, ते झेंडा एक वेगळ्याच पद्धतीने एका उंचाईवर नेण्याचं, ते मग आर्मी मॅन मध्ये कन्वर्ट झालं होतं. देशासाठी काही करायचं म्हणून ते मग सोल्जर होण्याचं स्वप्न पाहू लागले होते. स्वप्न पाहता पाहता कुठे वेळ म्हणजे कसं मोड घेत असतं ना लाईफ तेव्हा. सो बाबा वारले त्यावेळेला मग मला कळालं की सिरियसनेस ऑफ बिईंग देअर फॉर द फॅमिली. आणि मग म्हटलं नाही, मी जर गेलीच तर आईला मदत नाही राहणार फायनान्शियली पण, आणि एरवी पण हेल्थ वाईज शी नीडेड मी टू बी देअर. सो दिस ड्रीम वॉज लाईक समवेअर in a question mark की I don't know whether I'm going for army, whether I'm not going for army. लग्नसुद्धा 24 पर्यंत केलंच नाही मी. हटकून म्हटलं नाही, जाऊ दे, लांबू दे जेवढं लांबते, पण चान्स आहे, अजूनही चान्स भेटेल ह्या विचाराने. पण नाही काहीच हेंडी होऊ नाही शकलं. आय वॉज वर्किंग विथ IBM दक्ष फॉर अबाउट से 8 years. 8 good years I served well over there. म्हणजे लिटरली वीकेंड्स पण आय यूज्ड टू डू ओव्हर टाईम अँड ऑल. सो मला जे करायचं होतं ते देशासाठी आहे आणि हे मी करत होते US साठी होतं. हो, माझं मन कुठेच तालमेल बसेना मनाचं, नाही का, की काय चाललंय, म्हणजे लाईक व्हॉट्स गोइंग ऑन. माझं जे व्हायला हवंय ते होत नाही असं वाटत होतं. मग ते कसं बसं मी म्हणजे स्वतःला शांत ठेवत होते. लग्नाच्या वेळेला मी ठरवलं आता हे काय आपल्याला लग्न केल्याविना काही सोडणार नाहीत घरचे. जे पण मुलगा यायचे त्यांना सांगायची मी लग्नानंतर जॉब नाही करणार बरं का, माझं काहीतरी स्वप्न राहिले त्यावर वर्क करणार. सो वेन आय मेट, दॅट्स वेन आय वॉज इंट्रोड्यूस टू राज अँड मम्मा वॉज लाईक की आपल्या कास्टमध्ये सगळं झाल्यानंतर ओके म्हटलं. मग बोलायला भेटल्यास मी सांगितलं माय ड्रीम इज समवेअर डिफरंट than this actual surroundings which you're seeing. मी IBMला पुढे काम करू इच्छित नाही आहे, पुढे काम करण्याची इच्छा नाही आहे मला. जर काही झालंच तर मी इन्व्हेस्ट करेल कशात तरी छोट्या मोठ्या कामामध्ये आणि त्यावरती मी हॅपी राहील. पण मग तोपर्यंत तू काही माउंटेनिअरिंग मध्ये असं काही विशेष तोपर्यंत तुझं तोपर्यंत आर्मीच होती फक्त? एन्ड्युरन्स मेंटेन करत होती.
मी काही येऊ जॉबला, ऑफिसला, जिथे पण आहे, 1 तास फक्त फिटनेसला मेंटेन ठेवण्यासाठी केलं. ओके. आता पण मी एन्ड्युरन्स मेंटेन करण्याकरताच एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ठेवते, जस्ट इन केस कुठे जर चुकून वर्ल्ड वॉर झालाच तर मला अजूनही चान्स आहे. So, आर्मीचा किडा अजून आहे. आणि तो नाही जाणार मला वाटतं, कदाचित नाही. त्यावेळेला मग जेव्हा मुलीचा जन्म झाला त्यावेळेला मला असं वाटलं कदाचित नाही का आता मी तिला आर्मीमॅन बनवेन. ते स्वप्न ठेवायला लागले मी त्यावेळेला. पण ते तेवढ्यावर थांबणं शक्य नव्हतं. म्हटलं जर तिने माझ्यात स्पिरिट पाहिली तरच जाऊन ते ग्रो होईल, नाही तर ते ग्रो नाही होणार. ते सीड्स टाकावेच लागतात, आईबाबांना म्हणतातच. सीड टाकायला सुरुवात केली. पण मला फक्त एक हे म्हणायचंय की कॉर्पोरेट लाईफ असं नाही की तू 1 वर्ष केलेलं आहेस, तू 8 वर्ष कॉर्पोरेट लाईफ मध्ये होतीस, एका चांगल्या कंपनीमध्ये होतीस. तिथनं ते सगळं सोडून डायरेक्टली असं नोमॅडिक आयुष्य जगणं. ओके, की फक्त पर्वतांमध्येच राहायचं. ओके, मला आज वाटलं मी आता एव्हरेस्टसाठी तयार करते किंवा मी अजून कुठल्या तरी एक्सपिडिशनसाठी तयारी करते, फिटनेस आणि हे. सो दोन्ही मध्ये ते ट्रान्झिशन तू कसं केलं? आय एम शुअर इट वॉज नॉट इझी. ऑब्व्हियसली इट वॉज नॉट. सो हाऊ वॉज इट बेसिकली? स्वप्न असतं ना, स्वप्न आपल्याला सगळं करवतं आणि स्वप्नाकडे जर थोडंसं फोकस केलं तर आपण सर्व्हाइव्ह करतो. ते जर स्वप्न पाठी राहिलं ना, यू डोंट हॅव एनिथिंग फॉर विच यू आर लिव्हिंग. सो जे स्वप्न आपण मोठं पाहू, छोटं पाहू, त्याच्यानुसार आपण आपल्याला मोल्डमध्ये बसवायचं असतं. मी तेच केलं, स्वतःला मोल्डमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. मला परफेक्ट ऑप्शन जर दिसत होता ह्या दरम्यान, वेन आय गॉट मॅरिड अँड आफ्टर किड्स, तर तो माउंटेन का होता? तर त्याच्या पाठचं कारण हे होतं की तो माझ्या मनाने माझ्या टायमाला साथ देणार. मी माझ्या मुलांचं सगळं केलंय, शाळेत गेलेत, ओके डन, आता मी 1-1.5 तासात माउंटेन फिरून येते. असं इझी झालं होतं मला. व्हेरी इंटरेस्टिंग टेक. आणि मग सह्याद्री तुझे इनिशियल कुठले एक्सपिडिशन्स होते? तू काय काय केलंस इनिशियली? चालू कुठून केलंस? इनिशियल मला माउंटेनकडे मेन खेचणारं किंवा गडांकडे जास्त खेचणारं तर ते एक मूव्ह असा होता की मी सिंहगडवरती रेग्युलरली एव्हरी थर्सडे अँड संडेज करायची. त्या दिवशी फॉर अ चेंज तिथे साऊ महाराज जयंती निमित्त इव्हेंट होता. गडावर मॅरेथॉन क्लाइंब करायचं तुम्ही, आणि जे लवकर जाईल त्याचं टाइम्स नोट केलेलं असेल, जस्ट इन केस जिंकलोस बघू म्हटलं, करतोय तर आहे. आणि बाळ माझं त्यावेळेस 1.5 महिन्याचं होतं, जो आता 5 वर्षाचा झाला. 1.5 महिन्याच्या बेबीला घेऊन तू गडावर गेली होतीस ट्रॉफी घ्यायला? त्याच्या 1 वीक अगोदरच किमान ते हे झाली होती, मॅरेथॉन झाली होती, आणि 1 वीक नंतर ट्रॉफी घ्यायला गेले होते. सो तो अवली मनातला मला सांगत होता की सुविधा, आता तुला वाटतंय की माउंटेनच बोलवतोय. मग शोधू लागले की बाबा रॉक पॅचेस वरती क्लाइंब कसं करतात लोक, त्याचे कोर्सेस कुठे आहेत ते फाइंड आउट करायला लागले. पाहते NIM आहे उत्तर काशीला, जिम आहे, HMI आहे, नमाज आहे, सगळ्यांची बुकिंग ऑलरेडी 3-3 वर्षाची झालेली आहे. आता कोर्सला जाणार कधी? आणि त्यानंतर कोर्स जवळजवळ 25 डेजचा असल्यावरती लेकरू लहान आहे, अजून 6 महिन्याचं झालेलं, निर्णय घेता येणार नाही. त्याच दरम्यान एक काकू भेटले. तर त्या काकू म्हणे, अगं मी आहे ना इथे भगवान दादांचा कोर्स होतो लोणावळ्याला, तो थोडासा केला होता म्हणून मला रॉक पॅचेस क्लाइंब करता येतात. हो का? म्हटलं मला जरा नंबर द्यावर. 1 आठवड्यामध्ये त्यांना फोन बिन सगळं झालं, कन्फर्म झालं की बाबा ह्या नेक्स्ट कोर्समध्ये मला येऊ द्या. ठीक आहे, लॉकडाऊनचा सीझन होता तरी पण मी इनिशिएटिव्ह घेतलं, करून घेतला तो कोर्स. साधारणतः 4 वर्षापूर्वी, 3-4 वर्षापूर्वी. हो. बर. आता तो कोर्स केल्यानंतर काय मी शांत राहू नव्हते सगळ्यात, कारण त्यानंतर मला लिटरली ऑडियन्स पाहू लागले असं फिलिंग यायला लागली. कारण रॉक पॅच चढतोय और कसलं भारी फोटो आहे, आई गो सन तिच्या कमरेच्या इथे, आई ग हे असं आहे ते तसं आहे, ह्यावरती सगळे कमेंट्स यायला लागले. मग ते मेसेजेस पाहिल्यानंतर वाटायला लागलं काहीतरी आपण करतोय बरं का, काहीतरी चांगलं आहे ज्याच्यासाठी पब्लिक हॅपी होतीये, ज्याच्याशी पब्लिक नोटीस करते आपल्याला. त्यावर मला वाटलं की कदाचित नाही का आपण पाहावंच जरासा बर्फी डोंगर पण ट्राय करावेत. इथली मजा तर घेऊन झाली. आता कडे तर कॉमन झाले, सगळे पाहतात, मग काहीतरी वेगळं पाहिजे म्हटलं.
बर्फी डोंगर करावेत. दिस ॲडव्हेंचर इन मी स्टार्टेड टेकिंग मी टू अ डिफरंट लेवल. हे सगळं तू आता मला सांगतेस की 4 वर्षापूर्वी ही जर्नी चालू झाली. सो 4 वर्षापूर्वी तू माउंटेनिअरिंग सिरियसली घ्यायला लागलीस आणि 4 वर्षामध्ये तू एव्हरेस्ट क्लाइंब केलेस. सो हे खूप अफाट आहे हा प्रकार. मला जेवढं माहिती आहे थोडंफार किंवा मी ज्या लोकांना भेटलोय त्याच्यामध्ये लोक खूप मोठा तप करतात एव्हरेस्ट किंवा कांचनजंगा किंवा अशा मोठी एक्सपिडिशन्स करायला, आणि तू हे सगळं 4 वर्षामध्ये केलेलं आहेस. सो तुझं एव्हरेस्टचं स्वप्न कधी चालू झालं एक्झॅक्टली? तपस्या माझी तेव्हापासून आहे जेव्हापासून मी ते अथलेट होते आणि फॅमिली डिनाईड टू सेंड मी फॉर नेक्स्ट पॉसिबल स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज. मी त्याच दरम्यान ठरवलं होतं पण फिट राहायचं आहे. आय वॉज रनिंग देन, आय वॉज डुईंग रेस्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज. जोर बैठका सपाट्या जर मला कॅज्युअली कोणी विचारलं की किती करत होतीस, तर एक दिवशी जर मी जोर मारायची तर 200 मारायची, दुसऱ्या दिवशी जर मी बैठका मारायची तर ते 200 मारायची, तिसऱ्या दिवशी जर मी सपाट्या मारायची म्हणजे बर्पीज तर त्या 200 असायच्या. आणि असंच कंटिन्यू करता करता 7 दिवस संपून जायचे माझे. आणि पुढचा आठवडा आलेला तर रविवारच्या दिवशी मी सिंहगडला असायची. बापरे. सकाळी 4 ते 7 हा माझा कॅज्युअल स्केड्यूल असायचा. तो स्केड्यूल स्टार्टच ह्याच्यासाठी करायची मी 4 वाजता की माझ्या मुलांना त्यांच्या टिफिन्सला घरच्यांना कोणाला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. स्वप्न माझं आहे ना, त्यांनी का डिस्टर्ब व्हायला पाहिजे त्याच्यासाठी. मग 4 वाजताच उठायचं. 4:30ला एक्झॅक्ट शार्प 4:30ला मी सोसायटीच्या बाहेर पडताना दिसलेली आहे वॉचमॅन्सला. शार्प 7 वाजता एंट्री करताना दिसली आहे. 8 वाजताचा डबा आहे, 7 वाजता आत डबा तयार. मुलांना शाळेत सोडलं की नंतर येऊन घर आवरायचं अर्धा पाऊण तासामध्ये. मला शक्यता आता तरी मी रिलाय करते कुणाकुणावर, पण मला तेव्हा रिलायबलच वाटत नव्हतं कुणी. म्हणजे आय वॉन्टेड इट जस्ट अप टू मार्क. तेही मीच करायची. त्याच्यानंतर ॲट अराउंड 9:30-10 o'clock आय यूज टू बी फ्रीड अप. फ्रेश होऊन लगेच जोर बैठका सपाट्यांचा स्केड्यूल करायची. त्या सकाळच्या 4 ते 7 मध्ये 1 डे रन, 1 डे वॉक, 1 डे ट्रॅक. हे कॅज्युअल होतं. ट्रॅक मला जवळ होती बाहेर. हे कॅज्युअल होतं. हे कधीच स्किप नाही झालं माझ्याच्यानं. म्हणजे मी तापात जरी असले तरी सुद्धा मी गेली आहे. इनफॅक्ट एक छोटंसं ऑपरेटिव्ह होतं त्यानंतर सुद्धा मी मिस नाही केलं. ते कॅज्युअली हॅबिटमध्ये होतं माझ्या. संध्याकाळची 6 वाजता शार्प मला क्लाइम्बिंग भेटायची. त्याच्यासाठी 4 वाजता जी मुलगी आली आहे तिला खायला घालायचं. 1 वाजता मुलगा यायचा, मुलगी 4ला यायची. तिला खायला घालायची. तिला गाडीमध्ये बसवल्यानंतर म्हणायचं बाळा तू झोप, 1 तासामध्ये आपण शिवाजीनगर पोहोचू. 5:15 पर्यंत कशी पण शिवाजीनगरला पोचायचो. दोघी वॉर्मअप करायचो, रन वगैरे करायचो आणि क्लाइम्बिंग करायची. श्रेयांश मला अजूनही आठवतो की प्रॅममध्ये होता तेव्हापासून तो वॉलला येतोय शिवाजीनगरला आपल्या बाणेरवरून ना. तेवढी ट्रॅफिक, ते सगळं मॅनेज करून क्लाइम्बिंग मात्र केलीच पाहिजे, कोर मात्र फिट राहिली पाहिजे. ती करण्यासाठी मी शिवाजीनगरला 1 तासाच्या क्लाइम्बला 3 तास ऑक्युपाय करायची. बापरे बापरे. त्यानंतर स्वयंपाक, त्यानंतर झोपवायचं, परत दुसऱ्या दिवसाचा 4 वाजता. सो तुझं हे आताचं शेड्यूल ऐकून मला एक प्रश्न आहे, साधारणतः किती तास तू एक्झरसाइज मध्ये घालवायचीस किंवा हे सगळं करायचीस? आणि किती तास झोपायचीस, किती तास तुझ्या फॅमिली टाइम असायचा आणि किती तास तू वर्कआउट करायचीस? 8 hours ऑफ एक्सरसाइज. ओके. म्हणजे त्यात स्ट्रेचिंग सुद्धा काउंट केली आहे मी. दररोज डेली 8 hours ऑफ एक्सरसाइज. 2 hours फॉर कुकिंग, 10 hours ओव्हर, 2 hours फॉर ट्रॅव्हलिंग हे शिवाजीनगरमध्ये, आणि मुलांना पिकअप वगैरे करायला. ते दोन्ही मिळून ते 2 hours मी मोजले. आणि मग त्यानंतर राहिलेले तास आंघोळ, जेवण, झोपणं सगळं. एक 3-4 तास वगैरे असं आपण धरून चालू आहे. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना आता ज्या लिस्टमध्ये सांगितल्या शेवटला, त्या शेवटच्या लिस्टमधल्या एखादी इकडे तिकडे चालेल, पण ह्याच्यात नाही करणार. आणि मग एव्हरेस्ट ठरवलंस तू. आता आम्हाला सगळ्यांना तो सगळा अख्खा मोठा चॅप्टर तुझ्याकडनं ऐकायचा आहे की कसं ठरलं, काय इन्स्पायर झालं आणि हाऊ द एव्हरेस्ट स्टोरी हॅपन्ड. एव्हरेस्ट शिद्दत होती माझी. एव्हरेस्ट माझं स्वप्न झालं होतं
मी मॅड झाले होते त्याच्यासाठी. सो एव्हरेस्ट स्टार्टेड फ्रॉम देअर वेन आय जस्ट सबमिटेड माउंट नून. I was Maharashtra's first female to summit Mount Noon. Okay. Which is an Indian peak, 7135 meters. महाराष्ट्रातून खूपशा माउंटेनर्स असताना पण तो समिट पहिल्यांदा मला करायचा हे भेटला, चान्स भेटला, अँड आय वॉज सुपर हॅपी अबाउट दॅट. नूनवरून उतरतच होते त्याच वेळेला मला शुअर होते की आता सुवेदा एव्हरेस्ट करणार. आणि नून मी ह्याच्यासाठीच केलं होतं टू टेस्ट की मी 7135 मीटर्स किती इझिली करू शकते किंवा किती डिफिकल्टीज फेस करते. सो नॉट टू चॅलेंज नेचर ऑब्व्हियसली, पण हो स्वतःला टेस्ट करणं गरजेचं आहे ना बिफोर आय गो फॉर नेक्स्ट पीक. सो नोन मी माझा टेस्ट समजलं होतं, तो फायनल एक्झाम होता. त्यानंतर मी एव्हरेस्टचं डिसिशन कन्फर्म करणार होते. म्हणजे जेव्हा बर्फ डोंगर बोलले तेव्हापासून एव्हरेस्ट तर ऑब्व्हियसली ते झालं तर तू ठरवणार होतीस की करायचं का नाही एव्हरेस्ट. ज्या दिवशी मी बर्फीय डोंगर बोलले होते ना की मला करायचंय, त्याच दिवशी ठरलं होतं की मी एव्हरेस्ट एक दिवशी ते ठरलं. पण टेस्ट स्टेप बाय स्टेप करायचे होते. मग 6250 मीटर्स केलं, त्यानंतर 7135 मीटर्स. 6250 मीटरला आम्ही किती लोक होतो तर आम्ही 19 लोक गेलेलो होतो. आणि समिट किती लोकांचं होतं 7, त्यात महिला एकच. सो दॅट वॉज युनिक. त्यानं मला वाटलं की नेक्स्ट पीक 7135चा 7000 मीटर्सचा कोणता आहे म्हणून येतानाच विचारत आले होते शेर्पाला की बाई इथे लेमध्ये 7000 मीटर्सचं काहीतरी मला सांगा. त्या दरम्यान त्यानं सांगितलं मॅम एक 7135 मीटर्सचं आहे, थोडंसं तुम्हाला तुमची एक्सरसाइज वाढवावी लागेल. सेड नथिंग लाईक इट, मी इम्प्रूव्ह करते. 7135 जेव्हा समिट झाली तर वी वर अ टीम ऑफ 16 पीपल. आउट ऑफ 16 ओनली 2 सबमिटेड, आउट ऑफ विच one was Bhagwan Dada Chole, who is an Everester already. He's done 8000ers already. म्हणजे असं काही जर वेगळं झालं असेल तिथे त्या दिवशी तर ती मी होते युनिक. का, कारण मी पहिल्यांदा गेले होते त्या पीकवर, त्यात महाराष्ट्रातली पहिली महिला. सो त्या दरम्यान घरी मी निवांत जर रिकामी कधी असले, हार्डली माझे किमान तास असायचे ना झोपायचे, तर 9 वाजता झोपी जायचो आम्ही सगळी, पुरी फॅमिली त्याच रुटीनमध्ये सेट झाली होती. मी एक्सरसाइज करते, सान्वी पण एक्सरसाइज करते, मी घरी आली आहे, चला अभ्यास तिचा चालू आहे, माझा किचन चालू आहे. अशा पद्धतीने स्केड्यूल ऑलरेडी सेट झालेला होता आणि तो फार अप टू मार्क राहायचो. आम्हाला कधी लक्षात आलंच नाही मॉल्स असतात आजूबाजूला, आम्हाला कधी लक्षात आलंच नाही की कॉफीला जातात लोक, अजिबात लक्षात नाही आलं, वेळच नाही भेटला ना. ऑक्युपाईड, वेल ऑक्युपाईड. आता जेव्हा एव्हरेस्ट शिजलं, ते शिजलं असं की मला रात्रीचे 3 वाजता 2 वाजताच्या दरम्यान, म्हणजे 4 वाजता उठायचं आहे, 3-2च्या दरम्यान मी लिटरली डचकून उठायची, अशी व्हायची एकदम. उठायची, बॅग शोधायची, झोपेमध्येच अशी बॅग शोधायची, माझी बॅग जवळ आहे ना, माझे शूज जागेवर आहेत ना. काही वेळेला मला म्हणजे हा विषय लिटरली कितपत लोकांना खरं वाटेल माहीत नाही, पण माझे हजबंड म्हटले होते एकदासा करून घे बाई, मला नाही वाटत तू जगशील. हे जर तू अशी लिटरली दर दिवशी अशी तैलबैल होतीये तुझी, ती त्या नाही झाली पाहिजे. तुझी जी चळवळ चालली आहे ती राईट डायरेक्शन मध्ये आहे, फक्त शांतता ठेव. पण ते मला समजतच नव्हतं. मी झोपेमध्ये लिटरली ओरडून बोलायचे, हे यार रुको 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 रुको, उधर से विंड आ रहा है, उधर से एव्हलांच हुआ. नूनला जेव्हा मी समिटला चालले होते कॅम्प 2ला जाण्याच्या दरम्यान, आम्हाला इतका लाऊड नॉईज आला आणि पाहतोय तर देअर वॉज अ स्लाइड दॅट वेंट डाऊन लिटरली बर्फाचा. तर ते डोळ्याने पाहिलं होतं. फक्त एवढंच की तो त्या डायरेक्शनमध्ये होता, आम्ही इकडल्या डायरेक्शनमध्ये होते. आपल्यातले सचिन टाकले सर तिथे वारलेत. सो त्यांच्या बाबतची माहिती मला ऑलरेडी होती त्यावेळेला. सो ते जे येतं ना जोरात, ते सगळं स्वप्नांमध्ये मला क्लिअर व्हायला लागलं की असं सगळं होतंय, असं सगळं होणार आहे. आणि खूप वेळा मन माझं असं विचलित व्हायचं की यार, एम आय प्रिपेअर्ड परफेक्ट, इफ आय एम डुईंग एव्हरीथिंग परफेक्ट, एव्हरीथिंग इज गोईंग अप टू मार्क. जर एक अलार्म इकडे 19-20 झाला की मी त्या अलार्मला माझ्या झोपेच्या तासामध्ये घ्यायची. काही वेळेला मला आता फायनान्सेस लागणारच होते एव्हरेस्ट करता. सो मला जे मीटिंग्सला जावं लागायचं, त्या मीटिंग्सचे जे आवर्स माझे कॉम्प्रोमाइज व्हायचे की वर्कआउटचे, कारण काय व्हायचं, मी नेमकी मुलं नसतानाचाच टाईम त्याला यूज करू शकत होते. मग मी काय करायची, मुलं झोपवायची 9 वाजता आणि ते कव्हर अप करायची.
माझा प्रिपरेशन असा होता की मी आता समिट जर केलं तर समिटवरून आल्यानंतर माझ्या लेकरांना मी परफेक्ट जशी हवी तशी पाहिजे, म्हणजे 1 पीसच असली पाहिजे. त्यात काही मला 19-20 चालणार नाही. जस्ट इन केस नेचर प्लेस, इथे फंकाई पडू शकतो, ते नेचरचं आहे. पण जर ते नेचरच्या हातात नसलं, जे सर मीच स्वतःच बिघडवून ठेवलेलं असलं, हेल्थ माझं, स्ट्रेंथ माझी, तर ते नेचरला पासून चुकीचं होईल. पण त्यानुसार तयाऱ्या होत्या. हे वर्कआउट स्केड्यूल, हे फूड स्केड्यूल, फूड नॅचरल फूड होतं माझं. लिटरली एकही त्यावेळेस सप्लिमेंट नव्हतं माझ्या आयुष्यात. ओमेगा मी माझ्या ड्रायफ्रुट्स, सीड्स, जसं पम्पकिन, वॉटरमेलन, मस्कमेलन, देन वॉलनट, आमंड, हे सगळे भिजवून मला ओमेगा पास करायची. ते खाऊन मी वर्कआउटला जाते. अजून सुद्धा तोच रूल आहे आमचा घरातला, की ते खाल्लं की मी नंतर वर्कआउटला जाते. त्याला मी डोस म्हणते, फर्स्ट डोस. त्यानंतर मील माझा, भाकरी ज्या बनायच्या माझ्या घरामध्ये, त्या भाकरींना सगळे पल्स यायचे ऑलमोस्ट. मूग, मटकी, हरभरा आपला काळा चणा, घेवडा, काळा घेवडा आणि हुलगे सगळ्यात स्पेशल. येस. सो तू मगाशी ते सांगत होतीस की तुझी झोप कॉम्प्रोमाइज करावी लागायची फॉर सर्टन अदर रिझन्स, जी प्रिपरेशनचा भागच होती ऑब्व्हियसली. सो झोप जेव्हा कॉम्प्रोमाइज झाली तेव्हा थोडासा अडचण व्हायची बरं का, दिवसाला थोडीशी डिस्टर्बन्स यायची. पण मग फिटनेस मला अप टू मार्क पाहिजे होती. मग तयाऱ्यांमध्ये कुठेच बॅकलॉग नको आहे. म्हटलं हा तयाऱ्या कसं आहे, आता एव्हरेस्ट म्हटल्यावरती इट इज नॉट जस्ट अबाउट व्हॉट हेल्थ, इट्स नॉट जस्ट अबाउट मनी, और इट इज नॉट जस्ट मेंटल प्रिपेरेशन. हे तिन्ही पण एकदम परफेक्ट मॅनेज करणं गरजेचं आहे. आतुरतेने जी पण आपण कसरत घेत असतो, जेवढे एफर्ट्स देत असतो ना आपण, तर त्या एफर्ट्सचं सोनं हे नक्कीच होतं. ऑफकोर्स, नक्कीच होतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला कुठेच खोटं बोलत नाही, इथे खरं राहणं, प्युअर राहणं इतकं गरजेचं होतं. आणि ते तसंच केलं मी. अजिबात 19-20 पण ह्याचा जो म्हणतात ना साचा आहे, ह्याला अजिबात कुठेच चेंज झालेला चालणार, कॉम्प्रोमाइज कुठेच नाही. यू हॅव टू बी ट्रू टू युअर रुटीन, यू हॅव टू बी ट्रू टू युअर ओन सेल्फ, एव्हरीथिंग. एक्झॅक्टली. मला ते खूप जाणून घ्यायचंय, कारण की तू जे काय सांगितलंस की काय बनवतेस किंवा काय तुझं खुराक जे आपण म्हणतो, सो त्याच्यामध्ये की आजीबाईंकडनंच घेतेस का तू प्रोफेशनल किंवा आपण म्हणतो न्यूट्रिशनिस्ट कडनं आपण घेतलंय? हो. माझ्या केसमध्ये माझी न्यूट्रिशनिस्ट माझी मम्माची मम्मा, म्हणजे माझी आजी, ती जे खात होती त्याला पूर्ण विचारून त्या दरम्यानचं जे फूड मी सांगितलं तुम्हाला, तीच भाकरी असायची, ते सगळं जसं आपले आजी आजोबा एका काळी खायचे तेच जेवण होतं प्रॉपर. आणि त्या जेवणावरती सिरियस राहिल्यामुळे मला वाटतं, मला काही वेळेला प्रोडक्ट्स पाहून पण वाटायचं की यार यांना जास्त ताकद येते का ह्याच्याने, असंही व्हायचं. पण मग मी म्हणायची नाही, आपण नॅचरल करतोय, नेचर विल सपोर्ट मी. फॅन्टास्टिक. अँड आय स्टेड विथ इट slowly and steadily. When I saw this dibbas, किसी के पास किसी के यहाँ, तो I started studying it, reading it. अरे यात पण आपण जे खातो तेच आहे, काही वेगळं नाहीये, फक्त डबा आहे, तो वेगळा डबा आहे असं वाटायला लागलं नंतर. मग अशीच फोकसमध्ये राहत वर्कआउटकडे लक्ष देत ते नॅचरल घेणं म्हणजे कष्ट असतात बरं का त्याच्या पाठी. आता माझ्या घरामध्ये कधीच दुसरं बाहेरचं रिफाईन तेल नसायचं, घाण्याचं तेल आणायची, ते पण पाडायला माझा 1 दिवस जायचा. तो दिवस कॉम्प्रोमाइज झाला म्हणून दुसऱ्या दिवशी संडेला जो वर्कआउटचा हॉलिडे असायचा, फक्त सिंहगड असायचा, मग त्या दिवशी संध्याकाळी सिंहगड करून यायचा आणि सिंहगडच्या दिवशी हा वर्कआउट शिफ्ट करायचा. घाण्याला दिवस जातो, पुरा दिवस जातो आपल्याला घाण्याला थांबायचं असेल तर. आणि ते तेल मात्र प्युअरच पाहिजे. सगळं परफेक्ट प्युअर चाललंय, सगळं होत चाललंय. त्यानंतर मग यायचं की अरे आपण फंडिंग गोळा केलीच नाही, आता चला शोधायला, आता चला अरेंजमेंट्सला. बरं, दर दिवशी जे स्वप्न पाहत होते ना मी, ते स्वप्न असे होते की काही वेळेला
काय काय कसं कसं होतंय तिथे ते दिसायचं. मला वाटतं कदाचित प्रकृतीच मला समजवायला बघायची की बाळा अशा अशा पण गोष्टी होतात, त्यासाठी तयार राहा. म्हणजे दॅट्स हाऊ मच आय अँड माय नेचर वॉज सो कनेक्टेड. प्रकृती आणि मी इतकी कनेक्ट झाले होते की मला लिटरली सांगितलं जायचं की बाळा तू हे कर, असं मला वाटत होतं. पण हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूपच मोठी काय म्हणतात अचिव्हमेंट टाईप आहे. आणि आपल्या आत्ताचं जे काही सगळं चालू आहे, 100 गोष्टी, 100 सप्लिमेंट्स लोक वापरतायत, नंतर त्याला बॉडी बिल्डिंगसाठी किंवा हेल्थ सप्लिमेंट्स, आणि याचं जे काय आपण काय बरं म्हणतात पे फुटलंय टू अ सर्टन एक्सटेंट. त्याच्यामध्ये तुझी ही स्टोरी की जी कम्प्लिटली नॅचरल डाएट, जे पिकतं तेच खायचं, या फिलॉसॉफीवर तू या लेवलचा फिटनेस मेंटेन केलाय, एव्हरेस्ट सर केलंय, हे खूप खूप कमेंडेबल आहे. खूपच कमेंडेबल आहे. आणि याच्यातनं शिकण्यासारखं खूप आहे की आपण आपल्या स्वतःला खूप कमी लेखतो. आपण जे खातो ते अरे नाही त्याच्यात नाही, मग ते जे काय फॅन्सी याच्यामध्ये दिसतं ते भारी असतं, पॅकेज्ड छान असतं, त्याला पूर्णपणे मात दिलेली असते. आणि एक साईडला जर पाहायला जावं तर माझे कॉम्प्रोमाइजेस मधला एक पोर्शन तो पण होता ना. मी बाहेरच्या फूडला कॅश वेस्ट करायचं इंटरेस्ट ठेवत नव्हती त्यावेळेला. ओके, बरोबर. लिटरली माझी कंडिशनच अशी होती की आय हॅड टू स्क्वीज penny and penny out of my whatever the expense I am doing. So मी ड्रायफ्रुट्स एकदम ओरिजिनल आणि परफेक्ट क्वालिटीचंच घ्यायचं, तिथे कॉम्प्रोमाइज नाही होऊ दिलं. पण मी हेल्थला घेऊन कुठल्याच गोष्टीला विश्वास करू नव्हते शकत त्यावेळेला, शक्यच नव्हतं. आणि जस्ट इन केस एक छोटासा आजार किंवा एक छोटासा रिमाइंडर फ्रॉम अ डॉक्टर कॅन टेक माय 6 months or 8 months टुगेदर, विच वॉज also a question mark for me. And for my kind of dream, Everest kind of dream, I had to do it before my daughter goes in standard 5, because post then she will need me more. Get me? So त्यावेळेला मी जरी एक्सपेडिशन केलं तर तो पर्टिक्युलर डेजचा असणार आहे, पण टेस्टिंग तेव्हा मी करू नाही शकणार. सो तेही मला त्याच दरम्यान फिनिश करायचं होतं, म्हणून आय कुडंट थिंक अबाउट प्लॅनिंग 6 months later or 1 year later. जे आहे आता टाइम आहे, ह्याच टाइमामध्ये मला प्रिपेअर पण करायचंय, ह्याच टाइमामध्ये मला ते बाहेर पण न्यायचंय, अशी होती माझी कंडिशन. इट वॉज अ रेस अगेन्स्ट टाइम, इट वॉज रेस अगेन्स्ट काय बरं म्हणतात की तू खूप मोठं शिव धनुष्य पेरलं होतंस. मनी वॉज अ मॅसिव्ह थिंग आणि फिटनेस वॉज अ. सो हे 3 छोटी एव्हरेस्ट पण तू सर करायचीच होती तुला ते मोठ्या एक्सपिडिशनला. सो तुझं मनी हा पार्ट जो होता तो सगळ्यात, तू जसं म्हणली अनेक लोकांच्या लिस्टमध्ये पहिला असतो, आय थिंक तुझ्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटचा होता फिटनेस नंतर. कसं तो इश्यू कसा तू सॉर्ट आउट केलास? कारण हे थोडं छोटं एक्सपिडिशन नाहीये. मी दर दिवशी ना जेव्हा आपण स्पॉन्सरशिप घ्यायला जायची, माझं डोळं भरलेलं असायचं. जेन्युइन आहे की कुणाकडून त्यांच्या पॉकेटमधलं पैसे मागणं वाटत होतं मला, ते लिटरली तसं वाटत होतं मला. सो पण मी कुठेतरी आधीन गेले होते, माझं स्वप्न पूर्ण करायचंय मला. सो मला तिथे काहीच वाटत नव्हतं की मी काय करते, पण फक्त एवढंच की माझं मन भरलेलं असायचं की व्हॉट एफर्ट्स आय एम डुईंग इज व्हॉट यू आर नॉट इवन अवेअर ऑफ, बट आय एम आस्किंग फॉर इज CSR फंड. If you support me, will help me to reach this particular dream, which is indeed a very big dream for the entire city, entire Pune city, जर in case I'm speaking of Sangam near my ससुराल, तर नगर जिल्ह्यासाठी मी पूर्ण ऑलमोस्ट उभी होत होती. मग मला आशा होती की नाही का समज यावा कोणाला तरी आणि मार्गी लागावं. त्यासाठी माझे तासन तास वेटिंगमध्येच गेले काही वेळेला, आणि काही वेळेला मला लिटरली तासन तास भेटल्यानंतर उत्तरं पण चांगली भेटली की मला वाटलं की नाही कदाचित इट विल टेक लिटल लॉंग टू for people to understand my capability, what I have done, what I have prepared for, what I am up to. आणि खरंच ज्या दिवशी एव्हरेस्ट झाला ना, त्या दिवशी सर्वांच्या स्टेटसवरती मी दिसते हे मला लोकांनी मेसेजमध्ये टाकलं, हे अरे जवळजवळ अर्ध पुणे तुझं स्टेटस टाकून आहेस की तू जिवंत परत येतीस. अँड दॅट वॉज लवली. आय मीन यू whatever compromises you have gone through to arrange this fund was just 10 lakhs that I could arrange. Rest 25 I actually went
विथ माय गोल्ड अँड फिनिश्ड इट ओव्हर. शून्य केलं मी भाऊ, शून्य. कमाल. तू मला याच्याबद्दल काहीतरी सांगितलं होतंस म्हणून मी तुला हा फंडिंगचा प्रश्न का विचारला, कारण की तेव्हा सुद्धा आय थिंक तू क्लाइंब करताना लास्ट मिनिट पर्यंत तू खूप मोठी रिस्क घेतली होतीस. त्याच्याबद्दल काय सांगशील? बरं, फंडिंग बेस कॅम्पला पोचले. बेस कॅम्पला पोचले, फंडिंग अजून झालेली नाहीये. मी परमिट फीज भरली होती. परमिट फीजच नाही म्हणता म्हणता 12, 12.25, 12.5 लाख रुपये केलेले आपले. यू आर नॉट शुअर की बाकीचे पैसे अरेंज होत आहेत की नाही. 10 लाख रुपये फक्त पब्लिक क्राऊड फंडिंग आणि नेमलेले नावांमधून मदत आली होती मला. 1 लाख माझी ट्रॅव्हलिंग मध्ये पाहिजे होते तुला. 35 लाख त्यातले फक्त 10 लाख आले नसताना तू बेस कॅम्पला गेली होतीस. ओके. हो गेली होती. आणि मिस्टरांना तसं आम्ही अरेंजमेंट डिस्कशनमध्ये होतंच आमचं की हे नाही तर हे, पण मी तिथे असताना तरी पण विल सॉर्ट इट आउट. काय कंडिशनमध्ये आहे, किती कंडिशनमध्ये आहे. राज वॉज way ahead than what I ever thought a husband would be to support me. Trust me. सर्वांनी कॉम्प्रोमाइज केले बरं का. काही असू द्या, ते लिटल बिट असेल. आज 500 रुपये पण तुम्ही जर मार्केटमध्ये नेलं तर त्याचा जे खर्च करायचा आहे तो तुमचा खर्च आणि माझा खर्च तुम्ही करणं मध्ये फरक आहे. अजून एक कसं आहे ना की ह्याच्यामध्ये खूप खूप मी आता मार्केटिंग मध्ये म्हणून मला जास्ती कळू शकते की याच्यामध्ये एक टँजिबल आणि इंटँजिबल आपण रिटर्न्स म्हणतो. बरोबर. सो स्पॉन्सर किंवा कोणाकडे पैसे मागताना हे खूप अवघड आहे की माझं स्वप्न त्यांनी त्याला जगून देण्यासाठी कन्व्हिन्स करणं, पूर्ण करावं की हे तुझं स्वप्न आहे, तुझं स्वप्न मी नाही जगू शकत. राईट. बिलकुल नाही. आणि हा खूप खूप चॅलेंजिंग पार्ट असतो अशा याच्यात, ज्याला आपण इंटँजिबल रिटर्न्स म्हणतो. बिलकुल. की त्यांनी पैसे दिल्यानंतर मी एक 500 रुपये दिले, मला 1000 रुपये परत आले, असं नाही. काहीच नाही. सो त्या दृष्टिकोनातून पण जी लोक, मला खूप मनापासून अशा लोकांचे कौतुक वाटतं की जी लोक अशा एक्सपिडिशन्सला किंवा अशा इनिशिएटिव्हला स्पॉन्सर करतात, पाहिजे ती आर्थिक मदत करतात, त्यांना खरंच सॅल्यूट आहे. म्हणजे खरंच, कारण ती लोक नसतील तर असं होऊच शकत नाही. निस्वार्थी खऱ्या अर्थाने. बरोबर आहे. सो 10 लाख जमा झाले. आता बेस कॅम्पवर पोचल्यानंतर मी मनाची परिस्थिती की आता काय होईल, फंड्स तर येत नाही आहेत. आता जे लेकरांसाठी मी आयुष्यभरात काही केलं असेल कदाचित ते पूर्ण मी टॉसवर लावणार होते जवळजवळ. आणि त्यानंतर मी जाते का नाही असं मनात आलं. कारण आदल्याच रात्री न्यूज आला बेस कॅम्पवरून की रूट ओपनिंगला जे शेरपास गेले होते ॲव्हलांचमध्ये कुंभू आईसफॉलच्या एरियामध्येच कुठेतरी मिसिंग आहेत. त्यांनी तर लिटरली न्यू इयर सुद्धा सेलिब्रेट नाही केलं. त्यांचा न्यू इयर होता त्या दरम्यान, त्यांना नाही सेलिब्रेट केलं कारण 3 शेरपास गेले ना, लिटरली गेले. तर त्या दुसऱ्या दिवशी काहीतरी मी कुणाचा तरी इंटरनेट बॉरो केला होता आणि व्हिडिओ कॉल केला होता मिस्टरांना. तर असंच दाखवायला हे किती छान आहे म्हणून. माझं मन मला माहिती, त्यांचं त्यांना माहिती. सुविधा झालं असेल तुझ्या मनासारखं तर ये ग निघून, लेकरं आहेत आपली. म्हटलं मी त्याच्यासाठी आलीच नाहीये. मला माझ्यावर विश्वास आहे. तुम्ही नेचरवर विश्वास ठेवा की मी त्याला लॉयल राहिली आहे. हे मला कधीच धोका करणार. मग हे बॉन्ड जो होतो ना, त्याच्यात तो बॉन्ड तेव्हाच होतो जेव्हा यू आर कनेक्टेड टू इट. आय वॉज वेल कनेक्टेड टू इट. जर गडावर मी कधी गेले तर उतरताना जर मी प्लास्टिक उचलून नाही आणलं तर मला रिग्रेट्स वाटतात. तेवढी मी लॉयल आहे नेचरशी. आणि मग काय नेचर मला सांगेल. बरोबर. आणि जर नाही म्हटलं मला वरती यायला तर मी पाठी पण येईल. ते नशीब झालं. समिट पण झाला त्याच्यातच नाही म्हणता. कमाल कमाल कमाल. तू आता मगाशी तुझ्या हजबंडचा राजचा उल्लेख केलास, राईट? हो. सो काय म्हणजे कुठे जमलं, म्हणजे काय खरंच म्हणजे तू जे म्हटलीस की त्याच्या सपोर्टशिवाय मला नाही वाटतं पॉसिबल नव्हतं. ऑब्व्हियसली पॉसिबल नसतं. ही ऑलवेज हॅज अ मेंटॅलिटी. कुणाला घडवण्यामध्ये तो बिझी असतो. आणि खूप वेळा नोटीस केलंय. फारसं पदवी मोठी नाहीये, काय मोठं श्रीमंत घराण्यातलं बाळ नाहीये ते, पण ते जे बाळ आहे ना ते परफेक्ट बाळ आहे मला वाटतं. कारण कुणाला घडवण्यात त्याचं डोकं लावतो तो. अँड ही इज गिव्हन मी दॅट लाईफ
की बाळा तू जर घडतीये ना, मग माझं तिथे कुठेच डिनायल नाही आहे. फक्त एवढं कर की तू डिस्टर्ब नको हो किंवा आम्हाला डिस्टर्ब नको करू. आणि ते बरोबर आहे, साहजिक आहे ते. जर घरचं रुटीन नाही डिस्टर्ब होतं, ही वॉज हॅपी विथ इट. अँड इट वेंट हँड इन हँड, परफेक्टली हँड इन हँड. काहीच त्रास नाही आला. मग हिज ड्रीम वॉज टू सेलिब्रेट हिज वाईफ्स बर्थडे, अँड दॅट वॉज जस्ट पोस्ट माय माउंट नून समिट. मी आली आहे आणि सप्टेंबरमध्ये माझा बर्थडे आहे. जुलैमध्ये समिट झालेली होती. म्हटल्यावर सगळ्या फ्रेंड्सलाही आकर्षण होतं त्या गोष्टीवरती. सेलिब्रेट करायला सर्व मित्रांना बोलवलंय आणि मी किमान 20च मिनिटं तर केकला अशी सुरी घातली आणि तशीच रिव्हर्स फिरली. का म्हणून? दुसऱ्या दिवशी मॅरेथॉन ना, आपलं बर्थडेच्या दिवशी मी एज रन करत असते. म्हणजे माझी जी वय झालंय तो एज रन करत असते. मी माझ्या पुऱ्या सोसायटीच्या मैत्रिणींना जागी केलेली आहे की 4 वाजता सगळ्या खाली आल्या पाहिजेत. मग आता मी 2 इव्हेंट्सचे मालक झाले होते ना, मला दोन्ही पण सक्सेसफुल करायचे. तिथे केक कटिंग केली आणि ॲज अ गेस्टच परत आले. अँड ही हॅज कॉम्प्रोमाइज्ड ऑन इट, अँड ही वॉज द वन हू हॅज इन फॅक्ट बीन इन फ्रंट अँड टोल्ड अदर्स why she is doing this. Let her do. Let her enjoy the way she is doing it. असं म्हणून. सो तू व्हिडिओ कॉलचं आता हे जे काय सांगतेस, सो जेव्हा राजने तुला कॉल केला आणि तुझ्याकडे काय जे फंड्स तेव्हा जे अवेलेबल झाले होते, मी अजून बेस कॅम्पला नेक्स्ट डे जाणार होते. सो राज वॉज वरीड का असं 3 मिसिंग झाल्याचं कसं काय चाललंय. आणि बेस कॅम्पला तर चालली आहे मी, पण अजून फंड पण कम्प्लीट नाही झाला. आता राज वॉज ऑलमोस्ट कम्प्लिटेड विथ हिज डिसिशन की मी आता बिझनेस लोन वगैरे मधलं काहीतरी अमाऊंट हिला पहिलं पाठवून देतो, हिला पहिलं फ्री करतो, मग मी ह्याला हँडल करतो कसं काय करेल ते. ही डिड दॅट. जवळजवळ माझ्या सगळे ॲसेट्सला मी पणा लावायचा विचार केलाच होता, पण ही वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. ही हॅज सेड की आय शॅल चेक व्हॉट आय कॅन डू फ्रॉम माय साईड. आणि ते सगळं चालूच होतं. सगळं पाठीमध्ये रुटीन फंड्स गोळा करायचे चालले. आता बेस कॅम्पला गेल्यानंतरही मला फक्त 3 किंवा 4च दिवस अक्लिमेटायझेशनला भेटणार होतं. नंतर आपल्याला रोटेशनला जायचं होतं. रोटेशनला जायचंय आणि अजून जर फंड आलेलं नाही तर ही लोक इथून पाठवून देतील. त्यामुळे अजून 2 दिवस मी थोडीशी स्ट्रेसमध्येच होती. जेवढे होऊ शकत होते तेवढे पॉसिबल मेसेजेस करत होते. दिवसाचा माझा कॅज्युअल मेसेज काउंट होता 200-300 मेसेजेस इन बेस कॅम्पवरून. त्यांना जे पण व्हॉट्सॲप मेसेजेस जे मी करत होते ते फक्त हेच करत होते की प्लीज सी इफ इन केस. जे आपण ब्रँड्सला अप्रोच झाले होते सगळीकडनं मला हे असं आशा होती की लास्ट मिनिटापर्यंत काहीतरी कुणाकडनं रिस्पॉन्स येईल. असं चालूच होतं रुटीनमध्ये. बेस कॅम्पला पोचले, 3 दिवस अक्लिमेटायझेशन चालू आहे, कालापत्र जाऊन आली आहे आणि तरीसुद्धा काही फंडिंगचा निरोप काही मला दिसला नाही. फक्त 1 लाख फक्त आर्यन्स इन्स्टिट्यूटकडून मदत झाली होती. म्हटल्यावर आता 11 लाख जमा. राज सेड डोंट वरी, मी सॉर्ट आउट केलंय, हिशोब ठरलाय आणि त्या पद्धतीने चालू दे. तू समिट कर, सेफ ये आणि आयुष्याला सिरियस घे कारण मुलं आहेत. एवढं झालं, ठेवून दिलं. बरं म्हटलं ठीक आहे चालतंय. घरातनं जातानाच पहिला डायलॉग तोच होता, बघ बरं का माझ्या मुलांचा घास घेऊन चालली असतो. तारीख आली, रोटेशनला जायचंय. आता आम्ही फक्त कॅम्प 2 पर्यंत जाणार होतो. म्हणजे पहिलं कुंभू आईसफॉलमधनं कॅम्प 1, म्हणजे कुंभू आईसफॉलच्या अगोदर बेस कॅम्प आहे. आपण बेस कॅम्पला राहिलेलो आहे. बेस कॅम्पवरून आपण कॅम्प 1 कडे जाणार. कुंभू आईसफॉल पूर्ण क्रॉस करून. म्हणजे खूप सारी वेळा वर चढा खाली उतरा, वर चढा खाली उतरा, कारण तिथे कायमच मिसॅप्स पण होत असतात. कायमच तो माहोल फार डिस्टर्ब्ड असतो. म्हणून कधीही आज पाहिलेला रूट उद्या असेल याची गॅरंटी नसते तिथे. ओके. सो तशी कंडिशनमधनं आपण पास होत असतो. कॅम्प 1ला येतो. कॅम्प 1ला त्या रात्री थांबायला भेटतं. लकीली रोटेशनच्या वेळेला त्यांनी तो एक्सेप्शन ठेवला होता म्हणून मी खुश होते. कारण
तुम्ही जवळजवळ 14-15 तास जे चालून येता वरती, त्या 14-15 तासामध्ये तुम्ही पूर्ण एक्झॉस्ट होऊन जाता. काय करणार आहे पुढे जाऊन? पुढे कॅम्प 2 पर्यंत कसे जाणार आहेत? आणि हे पहिल्यांदा तुम्ही कुंभू फिरताय म्हटल्यावरती तुम्हाला त्यातही हळूहळू येता तुम्ही. कॅम्प 1ला पोचलो. आता वाटलं काहीतरी खायला भेटेल, खूप दमलोय. रात्री 11 वाजता एक सूप भेटला. दुसऱ्या मॉर्निंगला सकाळचा जास्तीत जास्त चहा भेटणार होता किंवा पाणी भेटणार होतं, गरम पाणी. आणि आम्ही पुढे चालणार होतो. तेही जवळजवळ 4-5 तासाचं अंतर, 6 तासाचं अंतर पुढे चालायचं होतं. झालं. तिथून जे आम्ही सकाळी निघालो, पुन्हा तेच वर खाली चालू झालं. फक्त एवढंच की दिसायचं असं माळ आणि व्हायचं वर खाली चालू होतं. छान चाललं होतं. तुमची किती लोकांची टीम होती? ग्रुप किती लोकांचा होता? आम्ही पुण्यातनं 4 जण होतो. आणि तेव्हा क्लाइंब चालू होतं? क्लाइंबला आम्ही 2 जण होतो, ननवरे दादा आणि मी. आणि जेव्हा कॅम्प 1 वरून कॅम्प 2ला गेलो, तेव्हा थोडंसं असं खुशबू येते ना आपल्याला भूक लागल्यानंतरची, ती खुशबू आली. म्हटलं वाह, डाळ भात भेटणार आहे. हा सुपर हॅपी, लिटरली हॉपिंग की अभी मैं खाना खाने वाली हूँ, नाही का. क्रॅम्पॉन, शूज सगळं काढून पहिलं ते काय भेटतंय ते असं करून खाल्लं आम्ही एकदम मस्त. पोट भरल्यानंतर सगळ्यांना वाटलं विसावा घ्यावा. मला वाटलं इथे अजून हिंडावं. शेरपाला म्हटलं चलो ना थोड़ा सा देख के आते और क्या क्या है इधर क्या मिलने वाला है आपको, इधर कोई दुकान नहीं है. मतलब दुकान तो देखना भी नहीं है भाई मुझे, चलो आप थोड़ा सा देखूं क्या क्या करते हो आप लोग, हमारे तयारी में आप लोग क्या क्या करते हो. मग मी काही ठिकाणी असं पाहिलं की ते बर्फ तोडून ते बकेटमध्ये भरून मग नंतर ते शेकवायला आणतात, गरम करायला आणतात, पाणी बॉईल करायला, पाणी प्यायला बॉइल्ड वॉटरच. परत मग ते त्यांच्या पद्धतीने कसे एन्जॉय करतात त्या गोष्टीला. ऑब्व्हियसली तिथे लाईव्हली नसतं ना, तिथे काही ग्रीनच नाही, पहिले ऑक्सिजन सुद्धा नाही. त्या कंडिशनमध्ये जर कोणी कष्ट करत असतं तर ते एक दुसऱ्याला कसे खुश करतात, ते सगळं पाहण्यामध्ये माझं मन रमलेलं असायचं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे हे तर फार भारी दिसतंय, इथे माझा फोटो पाहिजे. नंतर मग अरे रुको मी प्रॉपर ड्रेसअप करके आती. फोटोज झाल्यानंतर तरी भागे ना. मग म्हटलं मला थोडं अजून पुढे जायचंय, चला म्हटले. आणि नेमकं काय झालं, शूज आहे ना आपले ते मोठे असतात, जवळजवळ 2 किलोचे. त्याच्या खाली जर क्रॅम्पॉन असेल ना तर तुम्ही बर्फामध्ये गुतवता. तसं गुतवता जर नाही आलं तर बॉडी का कुल्फी जम गई वाला गाणं होऊन जातं. लिटरली तिथे घसरले मी. मग घसरल्यानंतर रिअलाइज झालं की नाही काहीतरी गडबड आहे, ह्याच्या पुढचे स्टंट्स नको आहेत, आपण चला परत. सगळे फ्लॅग्स वगैरे सगळी फोटो काढले होते. म्हटलं रोटेशन नंतर काय असते, कसं असते, नो ना. आपल्याला प्रूफ्स तर काही झाल्याने ठेवले पाहिजेत. ज्यांच्या स्पॉन्सरशिप आली होती तेवढ्यांचं सगळ्यांचं हे घेऊन निघाले खाली. कॅम्प 2 वरून दुसऱ्या दिवशी आम्हाला खाली जाणार आहेत असं सांगितलं होतं. खूपसं रिक्वेस्ट केल्यानंतर कॅम्प 3 पाहायला जाणार आहे, पण लांबून पाहणार आहे असं कळालं. त्यातनं पूर्ण रूट दिसतोय. कॅम्प 2 पासून ते लोत्से कॅम्प 4 पर्यंत. लोत्से कॅम्प 4च्या पुढे एव्हरेस्ट कॅम्प 4 पाठच्या बाजूने येतं. आणि एव्हरेस्ट कॅम्प 4च्या नंतर डेथ झोन, म्हणजे एव्हरेस्ट कॅम्प 4ही डेथ झोनमध्येच काउंट होतो. तिथून वरती पूर्ण टफर साईड आहे, समिट पर्यंत. मग आता चढत आम्ही चिमणी एरियाच्या जवळ चाललो होतो. मला शेर्पा एक म्हणतो दीदी इसके आगे क्यों जा रहे हो. माझ्या सगळे फ्रेंड्स जवळजवळ माझ्या त्यांच्यामध्ये अंतर राहण्याच्या पाठचं कारण हे होतं की मी शेर्पांसोबत गप्पा मारून त्यांनी काय काय एक्सपिरियन्स घेतले ते ऐकायला वेडी असायची. मग कायम झालंय ते, म्हणजे कांग्याचे 2च्या वेळेला, नूनच्या वेळेला आणि आता एव्हरेस्टच्याही वेळेला तेच झालं. तर त्याच्याशी गप्पा मारत असताना त्याने मला आठवण करून दिलं, अरे आप इससे आगे क्यों चल रहे हो. माझा ग्रुप पाठी होता म्हणून म्हटलं आएंगे वो लोग भी क्यों, आप मुझे क्यों रोक रहे हो. नहीं अभी मैं इसके आगे जो है कॅम्प 3 क्यों जाने वाले हूँ, आप मत आओ. म्हटलं क्यों. बाळ जागा झालं होतं माझ्या मनातलं की मला आणखी पुढे येऊन पाहायचं, आता बघून यायचं मला. नंतर मग स्वतःला समजवलं की नाही बाळा, आता ह्याच्या पुढचं जे आहे ती जर्नी आपल्याला पुन्हा रोटेशनवरून जेव्हा येऊ आपण खालून जेव्हा वर येऊ तेव्हा होणार आहे. मग एक्स्ट्रा एक्झॉस्ट करायची नाही. सॉरी, पण मला एक सांग, हे रोटेशन हा शब्द तू खूपदा वापरतेस. ओके, हा रोटेशन हा कॉन्सेप्ट काय?
हा, जेव्हा आपण वर जातो, एक पर्टिक्युलर हाईटला जातो, हाईट गेन करतो, अक्लमेटाईज होण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. आणि पुन्हा बेस कॅम्पला येतो, त्याला Okay. रोटेशन. सो यू गो अप, कम बॅक अँड अगेन यू स्टार्ट क्लाइंब. येस. आणि मग तेव्हा तू ते जिथे गेलेली असतेस ते सर करून पुढे जातेस. हो, ओके. म्हणजे Okay. जसं एकदा कळसुबाई चढायची आहे, हा. परत यायचंय, पुन्हा कळसुबाई चढायची आहे, मग पुढे जायचंय. येस, ऑलमोस्ट तसं. बापरे. पण फक्त हाईट वेगळी आहे, थोडे नंबर्स इकडे तिकडे नंबर्स राईट. कमाल. सो एव्हरेस्ट हा शेवटचा समिटसाठी जे आपण क्लाइंब असतो तुमचा तो लास्ट आय थिंक जेव्हा तुम्ही कूच करता ते कधी केलंस, कुठल्या दिवशी, आणि व्हॉट वॉज दॅट फिलिंग? हा, आता आपल्या बोलण्यामध्ये हे राहून गेलं की मी जेव्हा रिटर्न निघाले, म्हणजे कॅम्प 2 ला आलो आम्ही, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार होतो. आता अक्लमटाईज झालो होतो आम्ही, आणि दुसऱ्या दिवशी निघालो. वी वर वॉकिंग बॅक टू बेस कॅम्प, आणि माय बोथ द लेग्स गॉट शू बाईट्स फ्रॉम बोथ द साइड्स, अँड ईच शू बाईट वॉज अप्रॉक्सिमेटली हाफ अ पाम, आणि त्याच्या बाजूची स्वेलिंग मिळून फुल अ पाम. क्रेझी. आणि हे 4 शू बाईट डेव्हलप झाल्या. बरं, कॅम्प 1, आता कॅम्प 2 वरून जेव्हा आपण निघणार होतो तर आपण डायरेक्टली बेस कॅम्पला जाणार होतो. वी हॅड नो पॉइंट टू स्टॉप ऑन कॅम्प 1. बर. इट वॉज सिरियसली अ डिफरंट, आय मीन इट वॉज टेकिंग अ चान्स वाला सीन. शू स्टार्टेड बायटिंग मी ॲट अराउंड ऑर क्लोज टू कॅम्प 1. बर. तिथे लिटरली एक टेंट पण नव्हता की मी आत बसू आणि माझे शू बाईट्स चेक करू. शू बाईट्स म्हणजे डेअरडेव्हिल सारखे मला आतून त्रास द्यायला लागले होते. लिटरली माझ्या संगती एक डेव्हिल चाललाय असं वाटत होतं मला, कारण ते छोटं नव्हतंच, त्यातल्या त्यात बूटच 2.5 किलो होतोय ना क्रॅम्पॉन्सचं वजन घेऊन, तर ते घासताना पण आणखी जास्त जोरात घासायचं. तर छोटूसं कन्व्हर जर शू बाईट झाल्यावरती काय होतं त्याच्यावरतीच गेस करा ना. आणि परत वेदर पण सपोर्ट नाही करते, असं नाही की फ्रेश ऑक्सिजन आहे बाबा मग मी इकडनं हिल्ड आहे आणि तिकडे मला काहीतरी वेगळं चाललंय. तसं करता करता मी बेस कॅम्पच्या जवळ पोहोचले. बेअर करत 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 बेस कॅम्पला पोहोचताच जसा टेंट दिसला, डायनिंग टेंटमध्ये आत जाताच मी पहिली गोष्टी काय केली असेल तर ती शूज काढले आणि पहिलं शू बाईट बघितलं कसं आहे. बापरे, एवढा मोठा शू बाईट आहे. मी म्हटलं आता 4 दिवसात आपल्याला समिट पुश घ्यायचंय. आपण रोटेशनवरून आल्यानंतर एक्झॅक्ट 4 दिवसात आपला समिट पुश असतो, आणि समिट पुशला तुम्हाला लिटरली बेस कॅम्पवरून कॅम्प 2 ला डायरेक्ट जायचंय. यू आर नॉट स्टॉपिंग ॲट कॅम्प 1 ॲट ऑल. आणि हे एवढे मोठे मोठे शू बाईट्स, ते शूज मला परत घालू देतात की नाही ते मला शुअर नाही. आय वॉज लिटरली मॅड ऑन व्हॉट इज हॅपन्ड विथ मी. आय वॉज लिटरली मॅड ऑन इट. आणि मी त्या वेळेला काय केलं असावं तर त्या वेळेला मी फक्त एजगार्ड पावडर वरून टाकली होती आणि पाय असे खुल्ले करून सगळं वरती घेऊन सुकवायचा प्रयत्न करत होते. फक्त शू बाईट सुकावं आणि मला एक अजून चान्स देवाने की मला समिट करायला भेटा. आता फंड पण करून झालंय, सगळंच करून झालंय. आणि ह्या सीझनच्या पलीकडे फक्त एक 7 दिवसाचा सीझन असतो, विंडो असतो. त्या विंडोच्या पलीकडे तुम्हाला तिथे थांबूनही अर्थ नाही. त्या 7 दिवसांमध्येच त्याचा मला उपयोग करून घ्यायचा आहे. मिस्टरांना अजिबात शूबाईटची खुणही नाही दाखवली, सांगितलंच नाही. म्हटलं यांना जर कळालं हळवे होऊन कुठेतरी हे मला म्हणतील बाळा तू पाठली. आणि मला एक छोटं परत ये पण ऐकायची इच्छा नव्हती, अगदी नव्हती. जिद्दी झाले होते तिथे, खूप जिद्दी झाले होते. मला माहित होतं की काहीतरी राईट होणार आहे. मला एवढं इंट्युशन स्ट्रॉंग येत होत्या ज्या सांगत होत्या की बाळा डोंट वरी, देयर इज समथिंग राईट टू हॅपन हिअर. कॉलिंग. येस, एक्झॅक्ट कॉलिंग. यु नो व्हॉट, 4 डेजचा 9 डेज झाला. वेदर विंडो पुढे ढकलला गेला, कारण पुढचं वेदर विंडो पुढे ढकलला गेल्यामुळे रूट पुढचा ओपन झाला नाही. बॅड वेदर कंडिशन्स वरती, म्हणून मला शूबाईट सुकवायला वेळ भेटला. आणखी 5 दिवस ऍड झाले. 9 दिवसामध्ये मी माझ्या शूबाईटला कसं सुकवलं असेल रामच जाणो. आणि शक्यता मला तरी वाटते की हे कुणाला करता नाही येणार, ते देवाने माझ्यासाठी करून दिलं. इट वॉज लिटरली अ सपोर्ट. आय डोंट नो,
कुणी म्हणाल मला की स्पिरिच्युअल प्रवाहात नाही, असं नाही आहे. हे खरं आहे की नेचर माझ्यासोबत होतं. नाही, पण ते जे तू मगाशी म्हणतेस ना, ते खूप इंटरेस्टिंग आहे तो सगळा कॉन्सेप्टच, की यू हॅव नेव्हर बिट्रेड. डिसरिस्पेक्ट, बिट्रेड नेचर, येस, आणि यू हॅव ऑलवेज रिस्पेक्टेड पॉवर ऑफ नेचर और येस, नेचर इटसेल्फ, एक्झॅक्ट. आणि ते कुठेतरी पेबॅक मिळतो त्याचा. भेटतो. नक्कीच नक्कीच. नक्कीच. सो हा कॉन्सेप्टच खूप युनिक आहे, जो सगळ्यांसाठी आता ऍप्लिकेबल होतो. आय थिंक खूप काही सांगून जातो याच्यातनं, कोविड की शिकवून गेला की कोविड सुद्धा शिकून ऍब्सोल्युटली गेला, जवळजवळ ऍब्सोल्युटली. शिकून गेला सगळ्यांना की काय आयुष्य आहे, काय डिफिकल्टीज आहेत आणि लेडर कसा चढायचा. पण हॅट्स ऑफ टू युअर विल पॉवर. म्हणजे आय थिंक विल पॉवर मुळेच हे सगळं शक्य होतं. आणि सो व्हॉट वॉज दॅट डेट? काय तारखेला तू सबमिट केलंस ते? 17 मे 2023. कमाल. हे माझं एकटीचं समिट नाही, ट्रस्ट मी, माझं एकटीचं समिट नाही आहे. 80% ऑफ पुणेकर्स वर बिहाइंड मी. माय ओन सोसायटी फ्रेंड्स, आय टेल यू की आत्ता जर मला इमर्जन्सीमध्ये निघायचं आहे ना, ए बाळा माझ्यासोबत कोणतरी लागतंय, रात्रीची वेळ आहे, उशीर होत आहे, त्या त्यांच्या संसाराचं कसंही विल्हेवाट लावायच्या, पण माझ्यापर्यंत पोचलेल्या असायच्या. त्याच मिनिटात त्या असायच्या, चल 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 सुविधा, तुझं एवढं करून येऊ, तासाभरात यायला पाहिजे, फक्त एवढंच लक्षात घे की मला 1 तासाच्या पुढे नको ढकलू. काही मैत्रिणींचं तर अक्षरशः मी इथून निघण्या अगोदर, म्हणजे पुण्यातून निघण्या अगोदरचा फोन कॉल असा होता, सुविधा टेन्शन नको घेऊ, माझ्या कानातले आहेत, मंगळसूत्र आहे, तू टेन्शन घेऊ नको, तू जी तयारी केली आहेस ना, ह्याच्यात तू मागे पडू नको. कमाल. सो आता हे 9 दिवस भेटले म्हणजे हे तर माझ्यासाठी सोनं झालं होतं. माझी पाय सॉर्टेड, जवळजवळ सॉर्टेड. अजूनही त्याला ओलायपणा होताच, ओलसरपणा होताच. मग त्याला काय केलं होतं, मी कॉटन पॅडिंग दिली आणि 2 लेअर एक्स्ट्रा सॉक्स घातले. म्हणजे तसेही 3 लेयर्स 4 लेयर्स होतातच, त्याच्यावरती आणखीन 2 लेअर दिले. ह्याने की कुशनिंग राहिली तर कमीत कमी शू तरी घासणार नाही पायाला, ह्या विचाराने मी निघाले. आता रोटेशन चालू, आपलं रोटेशन संपलं, समिट पुश चालू. ते किमान 17 ते 18 तास, काहींना 19 तास लागलेले. आपण 15 तासात गेलो होतो, भगवान दादा, मी आणि शिवाजी दादा नवरे. थोडं 19-20 इकडे तिकडे टायमाचा फरक यायचा. म्हणजे कॅम्प 1 एरियापर्यंत तर सगळ्यांच्या पुढे निघून आले होते मी, कारण आमच्या वी वर अराउंड अबाउट 9 people in the team and only 1 Sherpa around us. The next one came little late. The third one came, but he was with a private client as well. So आमच्या सोबत पर्टिक्युलर शेर्पा असे इंडिव्हिज्युअल एका संगती असेल असं काही विषय नव्हता. ओके. सो आय वॉज क्लाइम्बिंग आणि आय हॅड टू वेट फॉर द शेर्पा. आम्ही ॲक्च्युली डिसिशन चेंज केला होता ऑफ लिव्हिंग ॲट 10 o'clock बिकॉज खूप ट्रॅफिक जॅम होतो आणि आपण जेव्हा तिथे थांबतो ना इन अ क्यू तर एक्झॉस्ट होतो. आता त्याच्यामध्ये ह्यांच्यासाठी थांबणं माझ्यासाठी थोडंसं असं वाटत होतं की यार आपण जे डिसिशन घेतलं आहे त्याचं पाठचं कारण हेच आहे की आपण इथे बसून टाईम वेस्ट नाही केला पाहिजे. मग मी काय केलं, जाताना ज्यावेळेस रोटेशनवरून मी आता ह्या 3 जणांना ओळखू लागले होते. नेपाळी 2 मुली होत्या आणि 1 सर होते. ह्या तिन्हींना ओळखू लागले होते. सो ह्या तिन्हींना मी काय केलं, हाताशी घेतलं. म्हटलं आपण तर वर आलोय ना, 10-10 कदम करते यार, चलो निकलते. शेर्पाला विचारलं कैन वी लीव, जाओ, अगर आप लोग साथ में है तो फिर कोई प्रॉब्लम नहीं है, बस मुझे खबर देना अगर कुछ हो जाए. तोपर्यंत तो येईलच वरती, अशा विचाराने आम्ही निघून गेलो. काही अंतरावरती मग त्या मुली पण सांगू लागल्या की दीदी ऐसा लग रहा है थोड़ा सा रुक जाना चाहिए. म्हटलं कुछ नहीं, थोडा ब्रीथ कर लो, पाणी पी लो, फिर 10-10 कदम सुरू करते. पुन्हा तेच केलं, पाणी प्यायला लावलं आणि आय टूक द लीड. तिथे कॅम्प 1च्या जवळजवळ पोहोचल्यानंतर भगवान दादा पाठवून येऊन पाठ थापली माझी. म्हटले वा क्या बात. त्यात झालं गणित असं की मला जो हर्नेस बसायचा तो होता एक्स्ट्रा स्मॉल आणि स्मॉल साईजवाला, तो बसायचा कमरेला. पण जर मला डाऊनसूटच्या वरती घालायचा आहे, जो की खूप मोठा असतो ना डाऊनसूट, डाऊनसूटच्या वरती जर मला हर्नेस घालायचा आहे, तो बसत होता मला मीडियम आणि लार्जच्या मधला. सो मला आयदर वनच घ्यायचं होतं बॅगमध्ये, कारण नंतर कुणी जर फेकून दिले, मी ॲक्च्युली बॉरोड इक्विपमेंट्सवर होते, सो आय हॅड टू रिटर्न दॅम ऑल्सो. अँड आय न्यू वॉट आय वॉज गोईंग थ्रू अँड वॉट क्रायसिस आय वॉज क्रिएटिंग फायनान्शियली. सो म्हणून मग मनात हे नव्हतं की कुठेतरी आपण रिस्कमध्ये यावं, काही हरवू नये, म्हणून मी ते मीडियम साईजवाला जो हर्नेस होता मीडियम आणि लार्जमध्ये तो घातला होता.
पण त्याने कुठे नाही धोका द्यायचा तिथेच धोका दिला. कुठे तर एक पॉईंट होता जिथे लिटरली रूट पुरा चेंज झालाय कुंभू एरियातला, आणि तो रूट मला क्रॉस करायचा आणि इथून किमान मला जवळजवळ किती 2 मीटरच्या आसपास 3 मीटरच्या आसपास पुढे जायचं आहे, आणि तो असा वाला भाग आहे. So मला पाय लिटरली उचलून फेकायचा आहे. तिथे एक पाय गेलाय, दुसरा हात रोपवरती अटकलाय, तिसरा म्हणजे पाय उचलायचा आहे आणि तो पाय टेकवायचा आहे. तेवढ्यात तो हर्नेस गेला खाली. लिटरली असं करत 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 मी वर चढले. तसं करता करता मी जेव्हा कॅम्प 1ला पोचले तेव्हा मी रिक्वेस्ट केलं, प्लीज 10 मिनटं मला फक्त शू बाईट बघू द्या. तर ते एकच टेंट होतं आणि ते फक्त चहा करायला त्यांनी ठेवलं होतं. तिथे थांबायला परवानगीच नव्हती ठेवली. मला जो विसावा भेटला असेल तो कदाचित तोच तेवढा विसावा भेटला कॅम्प 1वरती शू बाईट बघायला. सगळे शूज काढल्यानंतर पाहते तर लकीली किमान थोडा डाग झाला होता कॉटनवरती, आणि थोडं पाणी निघालं असेल कदाचित ड्राय व्हायला लागल्याच्या याच्यानंतर. सो थोडं पाणी त्या पॅडिंगवर लागलं होतं. बाकी त्यानंतर मला शू बाईटची आठवणच आली नाही, कारण एव्हरी स्टेप वॉज थ्रिलिंग. सो म्हणजे मला हे वाटलं की आता हे सेट आहे. मी शूज घातले, कॅम्प 2ला गेले. कॅम्प 2ला पोचल्यानंतर पाहते तर बाजूच्या कंपन्यांमधनं, म्हणजे आपण पायनियर होतो तसे अजून बाकीचे टीम्स होत्या, तर त्या टीम्समधले जे क्लाइंबर्स डायरेक्टली आलेत कॅम्प 2पर्यंत, तर काही उलट्या करत होते, काही आजारी पडले होते. आणि रोटेशनच्या वेळेला तर आम्ही जेव्हा कॅम्प 2ला आलो त्यावेळेला न्यूज काय भेटली होती तर डॉक्टर झोपेत गेलेले. अशा न्यूज साईड बाय साईड ऐकत होतो आपण. म्हणजे जेव्हा आपण श्रवण करतो ना त्यावेळेला ही पण तयारी ठेवायची की याच्या पाठी कुठेतरी त्यांचीही चुकी आहे, बरोबर, हे स्वतःला समजवायचं. ओव्हर एक्झाइट नाही करायला हवं त्यांनी, शांतने माघार घ्यायला हवी, किंवा मग तयारी केली तर ती एकदम प्रखट दिसलीच पाहिजे की बाबा तयारी म्हणजे तयारीच केली. मी म्हटलं ना तुम्हाला, शेरपांसोबत चालत गेलो की काही ना काहीतरी गोष्टी ऐकायला भेटायच्या. त्यातील एक गोष्ट अशी होती की आता मी कॅम्प 3ला रोटेशनच्या वेळेला सांगितलं ना की जात होते, त्यावेळेला शेर्पा संगती चर्चेमध्ये कळालं होतं मला की कॅम्प 3वरून एक शेर्पा येत होता. लकीली त्याने पण आमच्यासारखे हेवी शूज घातले होते म्हणून त्याचा पाय वाचला, पण फ्रॅक्चर झालाय, आणि ते पण अँकलमध्ये. सो ते कसं झालं त्याला विचारलं होतं, तर तो म्हटला होता ह्या चिमणी एरियाच्या पुढे रॉक पॅचेस येतात, रॉक पीसेस येतात, मोठे मोठे हेवी रॉकफॉल होतो कधी कधी, आणि कधी कधी तिथे वरच्या लोकांचे काही ना काही वस्तू पण पडल्या बॅगेतनं, कधी कधी पाणी घ्यायला म्हणून उघडलं आणि थर्मसच आला, काहीही होऊ शकतं. सो अशा गोष्टी होतात बरं का, मला म्हटलं होतं तो. त्यातूनही मी शिकले होते की आपण खूप चोकन्ना राहायचं, म्हणजे लिटरली मुंगी इथली तिथं चालली आहे ही कळाली पाहिजे, एवढं कान जागं ठेवायचं. बाकी बघ देवाचं काय व्हायचंय ते देवाच्या हातात द्यायचं. कॅम्प 2वरून निघालो, कॅम्प 3कडे चाललोय, चिमणी एरिया क्रॉस केला. आता मला त्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या की यार असं असं झालं होतं बरं का, इथे थोडंसं सेन्सिटिव्हली चाललं पाहिजे. पाहते थोडं अंतरवरती पाठी बघते, अरे कुणीच नाही आले, आणि जवळजवळ 40-50 मिनिटाचं आमच्यात अंतर व्हायचो. मग आता हे कॅम्प 3कडे जाण्याच्या रूटवरती ओव्हरहँग एरिया आहे जिथे लिटरली तुम्ही हँग करता अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, आणि तुम्ही तिथनं वर चढताच मला त्या आठवणी आल्या की असं असं शेरपान म्हटलं होतं आणि आपण आता त्या पॅचवर आहे, बी अवेअर, अलर्ट राहावं. आणि वरून जोरात आवाज येतो वॉच आउट. वॉच आउट म्हटल्यानंतर तर मी अगदी पहिलं इकडे तिकडे बघायच्या आधी वरती बघितलं, वरती बघतोय एवढा मोठा दगड, जवळजवळ दिस ह्यूज. पाहिलं तर माणसाला, माझ्या अंगाला काटा आला होता, लिटरली काटा आला होता. मी काय करावं तर इमिडिएट डिसिशन घेतला आणि स्वतःला वॉलच्या अगेन्स्ट पुश केलं आणि रोपच्या आधीन आले, almost hanged on the rock, and I could see that rock literally passing from the knee right down. Crazy. So it was directly aiming my head. Luckily I passed it through here, and it was aiming my knees. That also was safe, and literally I did this way and it went past through. This all in fraction of a second. Yes. फुल स्पीड मध्ये आलं होतं. त्याची स्पीड कधीच मॅच नाही करू शकत माणूस डिसिशनला.
लिटरली नाही. मला एक सांग, एक छोटासाच प्रश्न त्याच्यात, हा, हा. की हाय अल्टिट्यूडला तुम्हाला ऑक्सिजन कमी असतो हा, हा. आणि टिपिकल अगदी आपण जर का सायंटिफिक आणि मेडिकल टर्म्स बघितलं तर तुमचे सेन्सेस आणि तुमचे रिफ्लेक्सेस पण स्लो होऊ शकतात, स्लो होतात राईट? सो अगदी. त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये, अशा ऍडव्हर्स सिच्युएशन मध्ये एवढं अलर्ट राहणं, so somewhere that advice actually helped you. True, undoubted. Now I'll tell you one thing. Whenever you are planning anything, even if I have to take this cup of tea, okay, I must be aware that it will keep me awake for a little hour more, which means I must not schedule nothing of sleep around this area or around this time. आणि हा दगड पडल्यानंतर जरी अलर्ट नसशील तरी अलर्ट झाली असशील. दगड पडल्यानंतर तर तो जादूच झाला होता जवळजवळ, की मी लिटरली म्हणत होते की माय मदर अर्थ इज ऑल्सो लॉयल टू मी, ऑल्सो वॉन्ट्स मी टू अचीव माय ड्रीम. ह्या पाठी जेवढी स्वप्न, जेवढे डोळे माझ्या पाठी लागलेले होते त्या मोमेंटला वॉज नथिंग बट इट्स मदर अर्थ हू इज आस्किंग देम टू थिंक अबाउट मी. They were praying, Mother Earth is supporting, everything is going just hand in hand, nothing like it. I said, Correct. Let me go ahead. आणखी काहीतरी किमान 3 ते 5 पावलं पुढे गेली असेल मी. जोरात आवाज आला. You won't believe this voice was like this loud. करून माझ्या कानाला आवाज आला. I was like, shit scared. I'm telling you, I had no strength. I'm sorry, it's a wrong word, but I had नो कंट्रोल ओव्हर इट. एवढं जोरात आवाज आला की मी लिटरली कान सापडते की बरं आहे का, इतकं मला वाटलं की जवळून गेलंय. कुणी जर चापट मारली ना त्याचा पण आवाज एवढा जोरात नाही येणार. खाली अशी पाहते, ऑक्सिजन सिलेंडर. कॅन यू बिलीव्ह? 4 kgs ऑक्सिजन सिलेंडर has come from somebody's bag right down, and it was to hit me almost. It takes a lot of strength to face it. I'm telling you, it takes a lot of strength. त्या मोमेंटला फक्त मला हेच वाटलं, एवढं सगळं होतंय आणि तरी मी सर सक्षम आहे, म्हणूनच देवाने मला परवानगी दिली आहे वर यायला. चला बाळा, आपले 10 कदम चालू रे ना. चालले करता करता कॅम्प 3 ला आले, निघाले. लोटसे कॅम्प 4 दिसायला लागला. म्हणजे लिटरली मुंगी इतकं छोटं त्यांचे ते टेंट्स दिसायला लागले मला. खूप दूर होते म्हणजे मी. आणि पाहते तर जोरात विंड चालू झालं. खूप 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 विंडी होतं, खूप म्हणजे खूप विंडी होता. ह्या वेळेस वेदर विंडोने खरंच खेळ केला. लिटरली जे दिसत होतं तसं नव्हतं वेदर. ह्यावेळेस एव्हरेस्टला वेदर खूप खतरनाक वेगळा होता. इथे आता समजत नव्हतं काय चाललंय बरं का. खूप जोरात विंड्स चालू झाले, गॉगल्सच्या आतमध्ये स्नो जमायला लागला. यू वॉन्ट बिलीव्ह, त्या मोमेंटला मला रस्ता पाहायचा आहे. म्हणजे ज्याला उत्सुकता असते ना काही करण्याची, आता तुम्हाला जर हे पुस्तक वाचायचंय, ते जर तुम्हाला डोळे उघडून दिसे ना, तुम्ही कसे वाचणार, ही कंडिशन झाली होती माझी. म्हटलं जर क्रिवास मला पाहायची आहे पण मला क्रिवास दिसत नाही आहे, कारण माझ्या पूर्ण स्नो आहे माझ्या गॉगल्सच्या भोवती. आता कसं करणार? व्हॉट एम आय गोइंग टू डू नाव? ही स्टील वॉक से फ्यू 10 कदमवाला स्टेप्स अँड थोड्या डिस्टन्सवरती झुमरिंग पॅच होता. त्यावेळेला आय रिअलाइज्ड, बेटा जर समोरच्याचा शू लागला तर हा डाऊनसूट फाटेल जो मी दुसऱ्याचा घातलाय. I started shouting. People who are in front of me, try and understand, my goggles have got snow in it. आता माहित नाही किती आवाज त्यांच्यापर्यंत पुरला पण असेल, कारण तिथे अक्षरशः यू हॅड टू येल अराउंड, तेव्हा ऐकायला यायचं इथल्या इथंच. त्यांनाही मेसेज भेटली लकीली. रोप हलवून पाहिल्यानंतर आय फेल्ट की आता ह्या रोपवर कोणी नाही आहे. आणि आय स्टार्टेड क्लाइम्बिंग. आणि तसं करता करता लोटसे कॅम्प 4 आला. जवळजवळ मी 15 ते 20 मिनिटं अंतरावर होते लोटसे कॅम्प 4 आणि माझ्यामध्ये. तेव्हा मला शेरपा येऊन म्हणतो, दीदी अब कहाँ थे? हाँ थोड़ी सी खो गई थी मैं, अच्छा हो गया आप आ गए, चला अपन जाऊया पुढे. मतलब अब मुझे छोड़ के मत जाना क्योंकि मैं थोड़ी बहुत थकी हूँ एंड आगे एक्सर्शन ज़्यादा करूँगी तो मेरे को समिट के लिए एनर्जी सेव करने नहीं होगा, सो आप प्लीज मेरे साथ चलो. असं रिक्वेस्ट केलं. ही ऑल्सो अग्रीड टू द सेम थिंग आणि आम्ही एव्हरेस्ट कॅम्प 4 वरती गेलो.
लोत्से आणि एव्हरेस्ट कॅम्प 4 मध्ये थोडं अंतर आहे एवढंच ऐकलं होतं. तो थोडा मला माहित नव्हतं की 2.5 ते पावणे 3 तास होतं. बापरे. आणि नुसतं चढ उतर चला चला चढ उतर चला चला Right. चाललं होतं माझं. ते माझं मलाच समजत होतं. आता कॅम्प 4ला पोचले. कॅम्प 4ला पोचले म्हटल्यावरती मी जवळजवळ एनर्जी आलीच होती मला. आय लिटरली सेड, सुवेदा, हत्ती निघून गेलाय, शेपीट आहे, पण ती शेपीट नुसती काटेरी आहे, तिला कशी पण काढ बाहेर. कारण डेथ झोन आहे ना, पुढे डेथ झोन क्लाइम करायचं आहे आपल्याला. त्या मॉर्निंगला पूर्ण दिवस झोपायला भेटणार होतं. रात्री तर झोप येणं शक्य नव्हतं. कारण कुठेतरी काय झालं, शेर्पा जेव्हा टेंटमध्ये आला तो थोडासा म्हणजे त्या लोकेशनला किंवा एव्हरेस्ट नावाच्या विषयाला नॉर्मली वातावरण असं असतं, लेस ऑक्सिजन, त्यामुळे he got a little bit emotional and he started telling his stories that he's been used just for money, nobody counts me as a family, असं सगळं त्याच्या मनात होतं. तर तो बोलत होता आणि त्यांना वाटत होतं की यार खरं आहे, आयुष्य लिटरली लोक एवढेच जगतात, फक्त स्वार्थापुरते बघतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी चांगली झोपले, कारण त्या संध्याकाळी आम्ही समिट पुश घेणार होतो. एव्हरेस्ट कॅम्प 4 पासून डायरेक्ट समिट, आणि ह्या रस्त्यात काय काय वेगळं वेगळं होणार आहे देवच जाणो. कारण दर पावलावर कितीचा वेळ आहे एव्हरेस्ट कॅम्प 4 टू समिट? हाऊ मच टाइम? हे जवळजवळ ना आपण रात्री निघतो 9च्या आसपास, आणि दुसऱ्या दिवशी जवळजवळ 8-9च्या आसपास समिट झाला पाहिजे. ऑलमोस्ट 12 तास. ती जर्नी इतकी सुंदर होती, आय टेल यू. पहिलं तर मी पाठी लागले होते शेर्पाच्या, म्हटलं चला ना प्लीज आप मेरे साथ इस बार चलो. तर तो म्हणतो की दीदी मैं ना सब रैपअप कर लेता हूँ, आप चलो ना 10 कदम आगे, मैं आता हूँ. आता त्यालाही कळून चुकलं होतं, ही 10-10 कदम करता करता कुठवरही जाऊ शकते. ते अग्री पण केलं आणि मी चालली गेली होते. आणि थांबून काय अर्थ नव्हता, कारण घरची ना घाटची व्हायची वेळ आली होती. बाकीचा ग्रुप गेला होता 9 वाजताच, मी जवळजवळ 10च्या आसपासपर्यंत त्याची वाट पाहिली होती. भरपूर थांबले होते. म्हटलं नाही नको, चला ग्रुपच्या आसपास तरी कमीत कमी चाललं पाहिजे. स्टार्टेड स्टेपिंग फास्ट 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 निघाले. फर्स्ट ट्रायंगल चढायच्या वेळेला कळालं काय चट्टान एरिया आहे, काय कसं लागतंय, कसं चढतंय माणूस. त्यानंतर बॅल्कनीमध्ये सिलेंडर चेंज केला आणि आम्ही पुढे जाणार बघतोय तर वेदर इतका घाणेरडा खराब झालाय की लिटरली 25 लोक फॉरेनर्स समिट कॉम्प्रोमाइज करून निघून आले होते. बापरे. सोडून दिलं होतं त्यांनी समिट करायचं. मी काही लोकांना नंतर भेटल्यानंतर त्यांना हेही विचारलं होतं, भाई तुम इतके दिलखुलास कसे असता समिट सोडायला. कोई नाही, मुझे नया ब्रँड दे देगा फंडिंग नेक्स्ट टाइम, बिंदास बोलतात ते, आणि दॅट्स गुड. CSR फंड्स तिथे इतके इझिली जर माउंटेनियरला भेटतात, इज नाईस थिंग. सो आता तो फर्स्ट ट्रायंगल चढून अजून चालतीये. एक व्हिडिओ दाखवेल तुम्हाला मी, विच टॉक्स एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू टेल नाव. मी चढतीये. चढल्यानंतर एक पॉइंट दिसतोय जिथे मला पूर्ण ब्लू दिसतंय, पूर्ण डार्क ब्लू, मस्त दिसतं, एकदम छान सुंदर अशी स्काय दिसते, क्लीन झालेली, क्लिअर झालेली. आज सुपर हॅपी, म्हटलं वाव, वेदर ओपन झालाय. अँड आता हे मला जे दिसतंय हे लास्ट एंड आहे मला वाटतं पोचण्याचं. हे म्हणजे समिट होणार आहे. अरे सुवेदाने एव्हरेस्ट समिट केलंय, इतकं लिटरली स्वतःला सांगून खुश झालंय मी की त्या पॉईंटपर्यंत पोहोचेपर्यंत स्पीड अशी फटफट. पॉईंटला पोचल्यानंतर मी पुढे पाहते तर पूर्ण हिलरी स्टेप बाकी आहे चढायचा. अरे बापरे, म्हटलं मी इथे फक्त पाऊल ठेवेपर्यंत मला किती सॅटिस्फॅक्शन भेटला तो फक्त मलाच माहीत. आणि मग म्हटलं नाही बेटा, आता फार थोडं राहिलंय, हत्ती गेलाय. स्टार्टेड क्लाइम्बिंग, स्टार्टेड वॉकिंग. एक जागी फक्त व्हिडिओला थांबले होते कारण मला खूप आवडला तो सरप्राईज. माझ्या पुढचा जो रूट आहे तो रूट लिटरली पहावाच असं आहे. आणि मी पुढे जाता हिलरी स्टेपच्या एरियात आले. शेर्पा आणि क्लायंट दोघे हिलरी स्टेपवरून निसटले. बापरे. अजून बॉडी नाही भेटली आहे. अजून म्हणजे टिल डेट यू आर सेइंग बॉडी नाही भेटली.
मग ही गोष्ट असल्यावर हिलरी स्टेपने माझा थोडासा हातपाय आणि कापवले. हे तू स्वतःच्या डोळ्याने बघितलं हो झालं. हो हो, अरे समोरून बाय बाय बोलले, काहीच करू नाही शकत. बापरे, क्रेझी. हे एवढंच नव्हतं, एवढंच डायजेस्ट करून एव्हरेस्ट होत नसतो हे मला कळालं. आय स्टील वॉकिंग आय हेड. हिलरी स्टेप पास केल्यानंतर ती बॉडी एक पाहिली, लँडमार्क्स, ग्रे सूट, असलं भारी वाटलं मला. पण नंतर पाहते तर ही इज डन. कॅन्ट हेल्प वाला कंडिशन. आय इज लाईक, आय वॉज प्रिपेअर्ड फॉर इट. त्या एरियामध्ये बॉडीज दिसणं, आय वॉज प्रिपेअर्ड फॉर इट. सो जस्ट सेड टेक केअर अँड आय लेफ्ट. समिट झाला. समिटवरून येताना त्या पॉईंटला जे मी स्कॅन केला होता की कसा पडला असेल, तिथे झाला माझ्या हातापायाचा काम. समवेअर आय कंट्रोल द फिलिंग. समिट झाल्यानंतर रिटर्न येताना कंट्रोल द फिलिंग, केम डाऊन फ्रॉम वेअर एव्हर ही माईट हॅव फॉलन फ्रॉम विच आय वॉज इमॅजिनिंग. आणि मी कसं बस त्या रोपपर्यंत हात पांगवला आणि ते रोप पकडून अँकर केलं पहिला. आणि मला कॉन्फिडन्स डगमगलेला होता. ते हिलरी स्टेपचा मी पास झाले, त्या एरियामधनं मी जशी पास झाले त्यानंतरचा सीन असा होता की मी पाहते तर खिशामध्ये अरे काहीतरी तडकन पडलं होतं बरं का. गोप्रो होता तो, मित्राचा गोप्रो. त्याला चार्ज करावं म्हणून जवळजवळ मी 6 किलोची बॅटरी बॅगमध्ये ठेवत होते. पॉवर बँक, बॅटरी नव्हे पॉवर बँक्स माझ्या बॅगमध्ये होती. आणि त्याला चार्ज करून करून खूप व्हिडिओज काढले मी. खूप खुश झाले होते मी की माझ्याकडे एवढी रेकॉर्डिंग आहे. जवळजवळ तुमची डॉक्युमेंटरी बनली असती त्याच्यानं. गेला, आले त्याच्यानंतर. पण एवढं झालं, लाईफ कॉम्प्रोमाइज झाली नाही हिलरी स्टेपवरती. त्याच्या बदल्यावरती काही गेलं माझ्याकडून. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता, सो ही कॉम्प्रोमाइज समजा. बेस कॅम्पवर आले अँड आय वॉन्टेड टू अनाऊन्स इट की आय हॅव डन एव्हरेस्ट. मी फुल मोडवरती की नाही, मी आता अनाऊन्स करणार आहे. सगळ्यांनी मला पाहणार, सगळी मला पाहणार आहेत लिटरली. आणि मी त्यांना सांगणार आहे की आय समिटेड. समिट व्हिडिओ वगैरे तो पण होताच सोबत माझ्या. पहिलं म्हणजे घरी व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस कॉल तो केल्यास मला काय सरप्राईज भेटली. अगं सगळ्यांचे स्टेटस आहेत सुविधा आणि तू म्हणती की एव्हरेस्ट झालाय तुझा. म्हटलं छान, मला खूप आवडलं. पण फक्त माझ्या तोंडून ऐकायचं होतं रे तुम्ही. बातमी ऑलरेडी पोहोचलेली होती. अशी झाली माझी एव्हरेस्ट समिट. एव्हरेस्ट वरती पोहोचल्यानंतर माय हार्ट वॉज फुल. लाईक मला तिथे समजत नव्हतं हू टू थँक. माझ्याकडे व्हिडिओ आहे, तुम्ही माझ्या इन्स्टा वगैरे वरती गेलात ना, लिटरली तुम्हाला ते पाहायला भेटेल. त्या व्हिडिओत लिटरली मी आय हॅव युज्ड एव्हरी स्ट्रेंथ ऑफ माय बॉडी टू जस्ट टॉक आउट की हे माझा एकटीचा समिट नव्हे, हे सगळं तुमच्या सर्वांच्या कृपेने झालेलं आहे. लिटरली मी अशी ओरडली होते. माझ्याकडे आहे तो व्हिडिओ आणि तो मी माझ्या इन्स्टावरती पण टाकलाय. पहिले डोळ्यापुढे जर काही आला असेल तर प्राऊड डॉटर कमिंग अप लाईक ममा आय लव्ह यू, थँक्यू. ही अचीवमेंट आमच्या फॅमिलीसाठी खूप मोठी आहे. दुसरं, वाव, माय मदर इन लॉ वुड बी हॅपी की मी 9वारी नेसले एव्हरेस्ट वरती. हे काय, हे जरा एक्सप्लेन करणं, ह्याच्याबद्दल खूप काही लोकांमध्ये आहे. आता समिट झाली आहे. पहिलं तर गुडघ्यावर आले, एव्हरेस्टच्या पाया पडले आणि म्हटले थँक्यू फॉर अलाविंग मी टिल हिअर. आणि माझा प्लॅन खूप मोठा होता. मी 9वारी नेली होती घालायला. मी जर इन केस काही ऍक्सिडेंटल इश्यू झाला म्हणून 1 लिटरचं पाणी एक्स्ट्रा घेतलं होतं की बाबा कुणी, मला नाही तर कुणाला पण न्यायचा. लाडूचा 2 डबे घेतले होते, जस्ट इन केस माझ्या संगती गेला तर माझ्याही कामी येईल. जस्ट इन केस कुणी पडलं तर बाबा त्याला तरी कमीत कमी पास करेल की डबा घे, त्यातून आपोआप घेऊन खायशील. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात तेव्हाच होत्या जेव्हा बेस कॅम्पला होते. त्यामुळं एवढी सगळ्या गोष्टी माझ्या बॅगेत होत्या. त्याचं वजन वाढलेलं होतं पण ठीक आहे. साडी घालायला घेतली. साडी घालायचं म्हटलं
की रेडीमेड साडी जर असेल तर तिला लिटरली तुम्हाला पाय गेले पाहिजेत ना, त्याच्यातनं पास झाले पाहिजे. माझ्या क्रॅम्पॉन सोबत ते शूजमधनं साडी पास होणं शक्य नव्हतं. देन आय स्टार्टेड सर्चिंग फॉर समबडी विथ अ कटर. एक लकीली एकाच्या हर्नेसला खाली लटकलेला कटर दिसला, तो मागितला, ते कट केलं. ती लिटरली झिप असते ना पॅन्ट्सला टाईट फिटवाल्या झिप्स, त्या झिप्स सारखंच तिथं कट केलं आणि त्याला प्रॉपर ऍडजस्ट केलं आणि त्यावेळेला ती साडी घातली. मला काय होतं की नऊवारी घालायची होती तिथे एव्हरेस्टवर, तर हे असं होतं की मला कुठेतरी महाराष्ट्राची शान बनण्याची इच्छा होती. अप्रतिम झाली समेट, घरी आले. घरी आल्यानंतर आपलं हिलरी स्टेपवरचं जर मी तुम्हाला एवढं सांगितलंय, हिलरी स्टेपवरती आणखी एक गोष्ट अशी झाली, ती खूप म्हणजे मला आठवण येते त्या गोष्टीची. ती ही आहे की हिलरी स्टेपवरती जेव्हा मी घसरले होते तेव्हा तो सेंटेन्स माझ्या म्हणजे असं लिटरली जेव्हा मी पापणी बंद केली, तो सेंटेन्स कानात आणि फॅमिली डोळ्यासमोर होती. सुविधा, लेकरांचा घास घेऊन चाललीस ग. ओ माय. सो ते सगळे मोमेंट्स मला वाटतं की तिथेच जगू शकते, ते काय इथे मी जगू शकत नाही. घरी आल्यानंतर सर्वांना जेव्हा न्यूज भेटली, सगळं झालं, त्यावेळेला एक प्राऊड फिलिंग येत होती की एक आर्मी मॅन इन मी वॉज नॉट जस्ट अलाइव्ह, ही सर्वाइव्ड फॉर दॅट मेनी डेज. समिट करून रिटर्न आले होते त्यावेळेस काठमांडूला यायला सगळे लोक हेली घ्यायला लागले होते. त्यावेळेस माझ्या सासूबाईंचा फोन होता, बाळा ते काय लागेल, त्यांना बिचारांना माहीतही नाही अक्षरशः लाख म्हणजे काय. ते 3 लाख रुपये 2.5 लाख रुपये मला असे म्हणत होते, बाळा ते काही होऊ दे, तू तिथून आहे ना हेलिकॉप्टर घे बरं, तुला खायला नसेल भेटलं ग एवढ्या दिवस, तू जेवली नसशील ग, तू दमली असशील ग, तू चालू नको आता, बस आता लय केलंस तू बाळा. अगं अख्ख्या गावाला अख्ख्या शहराला जवळजवळ आवाज झालाय तुझ्या समिटचा, खूप मोठं काम केलंयस बाळा, तू ये ना बाळा, लवकर ये ना. सासूबाई सासरे कोणाच्याच साईडनं असं नाही झालं की कुठे ते म्हणले की काय चाललंय हे, पुस्तकाच्या बाहेरचं आहे हे, असं काहीच नाही, कधीच नाही. त्यांना दिसत होतं की हे जे पण चाललंय ते नक्की आमचं नाव घेऊन चाललंय. अप्रतिम. आणि या सपोर्ट शिवाय काही शक्यच नसतं. म्हणजे तू एवढं त्यांना क्रेडिट देतेस ह्याच्यातच खूप काही आलं. हॅट्स ऑफ. म्हणजे हे मला नाही म्हणजे थोडं आपण पण ट्रान्समध्ये गेल्यासारखं असतो. तुझी ती स्टोरी ऐकत ऐकत आम्ही मला सुद्धा असं ते त्याच्यात रममाण झालोय मी. पण थोडंफार आता आपण परत बेस कॅम्पला येऊ. ओके. आणि आता हे सगळं तू एव्हरेस्ट सारखी गोष्ट तू सर केलीस, जिची विच इज अ पीक, राईट. तुझ्या अचिव्हमेंटचा सुद्धा प्रत्येकाच्या, माउंटेनियरच्या प्रत्येक अचिव्हमेंटच्या ती एक अजून एक सगळ्यात मोठी आपण म्हणतो की जनरली जे कोणी माउंटेनियर्स असतात त्यांचं अल्टिमेट एम और अल्टिमेट ड्रीम इज टू समिट एव्हरेस्ट, राईट, विच यू हॅव डन लास्ट इयर. या जंक्चरला सुविधा स्वतःला काय सांगेल? मी न्यू इयरच्या दिवशीच डिसाईड केलं की जास्त अपेक्षा ठेवणार नाही, आणि म्हणून मी स्वतःला फक्त 3च गोष्टी सांगितल्यात. यातले कोणतं करायचं कर, यातले 3ही केले तरी चालेल, आणि 3ही केल्या तर अतिउत्तम. आणि तयाऱ्या चालू केल्या. आयर्नमॅन बनण्याची तयारी, एक्सपिडिशन्स बेस कॅम्प्सला नेण्याची तयारी, आणि स्वतःला दुसरी पीक जी समिट करायची आहे ती इंडियाज हायेस्ट पीक आहे, कांचनजंगा. When is it that coming? Next? It's just next until I get finances, because आता घरातलं सगळं संपून बसली आणि याच्यात काहीच वाईट वाटत नाही, कारण खरं बोलणं इज ऑलवेज बेटर ना. फॅन्टास्टिक. सो आता आपण एक छोटीशी एक रॅपिड फायर टाईप करूया. मला पटापट उत्तर दे. टेक्स्टिंग और टॉकिंग? टॉकिंग. शेवटचं असं कुठलं गाणं विच यू आर लिसनिंग ऑन रिपीट? छू कर मेरे मन को. हाऊ लॉंग इट टेक्स यू टू गेट रेडी? 10 minutes. Sorry? 10 minutes. That's it. Okay. Celebrity crush? None. लहानपणीचं कुठली फेवरेट सिरीज किंवा कुठलं फेवरेट मूवी?
बॉब द बिल्डर. रात्री पहाटे 4ला उठतेस, रात्री कधीपर्यंत जागलीस? 4 पर्यंत? मी काही वेळेला हस्बंडचे फ्रेंड्स वगैरे पार्टी प्लॅन केलं असेल तर त्या वेळेला 4:30 वाजतापर्यंत जागी राहून पुन्हा सिंहगडवर गेली आहे. सो कंटिन्यू करू शकते मी 24 आवर्सचा स्क्रीन. सुविधा कडलंच जर का ऑटोबायोग्राफी लिहिलीस तू किंवा कोणी तुझ्याबद्दल लिहिलं, त्याचं टायटल काय असेल? ड्रीम्ड एन आर्मी मॅन. ओके. हू इज युअर इन्स्पिरेशन? ऑल द सोल्जर्स, फ्रीडम फायटर्स. इम्पल्सिव्ह बाईंग करतेस का? काय करते सांग? करते ना. रेग्युलर? डिकॅथलॉन. वाटलंच होतं मला. आणि एका शब्दात सुविधा कडलगला कसं डिस्क्राईब करशील? फायटर. फायटर. थँक्यू. फॅन्टॅस्टिक फायटर. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर समिट्स. थँक्यू सो मच. आमची सगळ्यांची तुला आमच्याकडनं सर्वांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अजून एकदा एव्हरेस्ट केलंस तरी काही प्रॉब्लेम नाही. मलाही नक्कीच आवडेल, कर. फक्त फायनान्सर आणा. सगळं होईल, I सगळं would love होईल, to. सगळं होणार. तुझी कारण विल पॉवरच एवढी आहे ना, आणि तू जे जे काही केलेलं आहेस या वयामध्ये विथ 2 kids विथ यू, इट्स अमेझिंग, अमेझिंग. आणि आय एम शुअर देर आर सो मेनी पीपल हू मस्ट बी गेटिंग इन्स्पायर्ड आफ्टर वॉचिंग दिस एपिसोड एज वेल. सो थँक्यू सो मच सुविधा. थँक्यू फॉर गेटिंग मी ऑन द एपिसोड. आणि आमच्यासाठी सर्वांसाठी हे खूप खूप एक वेगळाच एपिसोड होता हा. थँक्यू. खूप काय ऐकून खूप जण इथली पण आता इन्स्पायर तू केलेली आहेस. हो, सो नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू अगेन.